आवाज येतोय. देऊ ना सरांचा परिचय करून. येस सर, प्लीज सर, द्या सर. ठीक. सर्वांना नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, सर्वप्रथम दिगंबर बिंदू महाविद्यालय भोकर येथील प्राचार्य डॉक्टर पंजाबराव चव्हाण, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर भिसे सर, डॉक्टर भुसारे सर आणि महाविद्यालयातील सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. त्यांनी अतिशय सुंदर असा FDP कोर्सचं आयोजन केलं आहे. आज सकाळच्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून आमचे मित्र डॉक्टर प्राध्यापक बिभीषण करे सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे. डॉक्टर बिभीषण करे सर समाजशास्त्र विभाग प्रमुख नेताजी सुभाषचंद्र महाविद्यालय नांदेड येथे कार्यरत आहेत. सर MA समाजशास्त्र सेट PhD आणि नांदेड येथे सरांचा शैक्षणिक अनुभव 17 वर्षांचा आहे. सरांचं PhD संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियान लोकसहभाग नांदेड जिल्हा यामध्ये संशोधन कार्य झालेले. सर संशोधन मार्गदर्शक पण आहेत. सरांकडे 6 विद्यार्थी सध्या PhD करतात आणि 1 विद्यार्थी हा MPhil अवॉर्ड झालेला आहे. सरांनी ग्रंथलेखन पण केलेलं आहे. सरांचं पहिलं पुस्तक सेट नेट समाजशास्त्र पेपर 2 क्रमांकमध्ये पब्लिश झालेलं आहे. त्यानंतर सामाजिक संशोधन पद्धतीवर सरांचं पुस्तक आहे. लोकसहभाग आणि ग्रामीण विकास यावरती पण सरांचं एक पुस्तक आहे. सरांनी MA दूरशिक्षण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अभ्यासक्रमाचे 6 घटकांचे लेखन केलेलं आहे. तसेच शैक्षणिक व्यतिरिक्त सरांचे 2005 ते 2008 या कालावधीमध्ये सर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी होते आणि त्या काळामध्ये सरांनी अतिशय खूप अशी भरीव कामगिरी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये केलेली आहे. सरांनी या कार्याबद्दल जे समाज कार्य केलं त्याबद्दल सरांना 2 पुरस्कार पण प्राप्त आहेत. समाज कार्याबद्दल सर्वोदय मित्रमंडळ राज्यस्तरीय पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय समाज पत्रिका आदर्श शिक्षक पुरस्कार पण करे सरांना प्राप्त आहे. सर नांदेड आकाशवाणीवर माणिक मोती समाज प्रबोधन या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. MWSIP साधन व्यक्ती म्हणून सरांनी कार्य केलेलं आहे. सरांनी नांदेड जिल्ह्यामध्ये स्वच्छता दूत म्हणून पण काम केलेलं आहे. सर मराठी समाजशास्त्र परिषदेचे अजीव सभासद आहेत. तसेच अखिल भारतीय मराठी समाजशास्त्र परिषदेचे पण अजीव सभासद आहेत. सरांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध परिषदामध्ये सहभाग घेऊन अनेक पेपर वाचन पण केलेलं आहे. त्यानंतर सरांचं वृत्तपत्रामध्ये सुद्धा लिखाण आहे. दैनिक एकमत, प्रजावाणी, सकाळ, उद्याचा मराठवाडा असे आमचे मित्र केवळ समाजशास्त्र शिकवणारे नाही तर समाजशास्त्र जगणारे पण आहेत. करे सरांचा फार मोठा परिचय करून मी थोडक्यात या ठिकाणी आपल्याला परिचय करून देत आहे. मला भिसे सरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि पुढील सूत्र डॉक्टर भुसारे सर, भिसे सर यांच्याकडे सोपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. With this brief introduction of Dr. Bibhishan Kare sir, Naneshwar Chauhan sir, we thank you for this introduction. Now I request, shall I start, Bhise sir? Yes. Shall we start? Okay. I request Dr. Bibhishan Kare sir to deliver his speech and guide the participants on the topic of nature and importance of hypothesis in social sciences research. Dr. Bibhishan Kare sir, please. भिसे सरांचा FDP कोर्स चालू आहे तर त्यामध्ये आमचे हॅलो टाके सर. हॅलो सर. काय अडचण काय? आय हॅव बिभीषण करे सरांना बोलवलंय आपण. सरचं माईक करे सर. सर जॉईन झालेत का? करे सर जॉईन झालेत. सरांचं माईक म्यूट आहे. अनम्यूट करा. ते ढोले सरांना सांगा. ओके. ते तुमचे टाके. हॅलो ढोले सर. सर सरांना फोन करा आणि भिसे सर. हॅलो आवाज येतोय सर? येतोय सर.
You proceed. हॅलो, आवाज येतोय? येतोय. हो सर. Can I start now? Yes, sir. Okay. Sir, have you PPT? No, sir. Now I am only talking with you. Okay, no issue, sir. Just proceed, sir. Okay. Namaskar. Good morning to all. I am Dr. Bibhishan Kare, Head Department of Sociology from Netaji Subhash Chandra Bose College, Nanded from Maharashtra. Today I am going to talk on nature, structure, and importance of hypothesis in social research. I will deliver my speech in Marathi language because most of the participants participated in this FDP are from Maharashtra. I welcome all the participants from Maharashtra and other state also. I have chosen Marathi language for communicating this topic in Marathi language because I can express effectively in this language only. Once again, all the participants request to you, please cooperate me in this session. मला माहिती आहे की मी अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याशी मराठीमध्ये बोलू शकेन. 1 week FDP प्रोग्राम रिसर्च मेथोडॉलॉजीवर दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि मागच्या 2-3 दिवसापासून मी काही सत्रांचं अवलोकन करत होतो. अत्यंत तज्ञ आणि या विषयाशी म्हणजे अगदी जवळून अनुभवी असणाऱ्या मान्यवरांचं माझ्यापूर्वी आपल्याशी अनौपचारिक औपचारिक स्वरूपामध्ये डिस्कशन झालेलं आहे. दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचे प्राचार्य, चीफ ऑर्गनायझर आदरणीय डॉक्टर पंजाब चव्हाण सर, तसेच FDP या प्रोग्रामच्या ऑर्गनायझिंग मध्ये संयोजनामध्ये ज्यांची भूमिका खूप महत्वाची आहे असे माझे मित्र आदरणीय डॉक्टर रामचंद्रजी भिसे सर, को कन्व्हेनर डॉक्टर अरविंदजी चव्हाण, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी माझे मित्र सक्करगे सर आणि सर्व टेक्निकल स्टाफ, या सर्वांना मी सुरुवातीला नमस्कार करतो. आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले जे सर्व प्रतिभागी आहेत, खरं म्हणजे माझ्यापेक्षा अधिक आपण अनुभवी आहात, तज्ञ आहात आणि या विषयामध्ये जाणकारी आहात. परंतु मला जो आज विषय या ठिकाणी दिलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी चर्चा करत असताना एक सामाजिक संशोधनाचा जो विषय आहे या विषयाकडे वळण्यापूर्वी म्हणजे या विषयामध्ये मी हळूहळू कसा गुंतत गेलो त्याविषयी थोडक्यात बोलून मी माझ्या मूळ विषयाकडे वळेन. 2008 ते 2011 या दरम्यान मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये FIP अंतर्गत PhDचं रिसर्च वर्क केलं. आणि ते रिसर्च वर्क करत असताना मला राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, लोक प्रशासन म्हणजे सर्व सामाजिक शास्त्र जवळपास यांच्याशी माझा अगदी या विषयाच्या वेगवेगळ्या अध्ययन विषयाशी खूप जवळून संबंध आला. आणि मग PhDच्या MPhilच्या अनुषंगाने जे प्री वायवा होतात, मेन वायवा होतात, तिथं असणारे जे संशोधन विद्यार्थी आहेत, तिथं असणारे जे अनुभवी तज्ञ मंडळी आहेत यांच्याशी चर्चा करत असताना संशोधनाशी निगडीत असणारे जे बारकावे माझ्या लक्षात आले. मी अगोदर प्राध्यापक होतो, विद्यार्थी होतो, अभ्यासक होतो, एक सामान्य ज्याला आपण म्हणूया, आताही मी सामान्यच आहे, शिकण्याची माझी प्रक्रिया चालू आहे. तरी परंतु सामाजिक संशोधनातल्या अत्यंत सूक्ष्म लहान अशा प्रकारच्या गोष्टी जे आपल्याला संशोधन करत असताना प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये लक्षात येणं आवश्यक आहे, ते त्या ठिकाणी काम करत असताना माझ्या लक्षात आल्या. आणि मग काही दिवसापूर्वी भिसे सरांचा फोन आला की तुम्हाला एका टॉपिकवर बोलायचंय. आणि मी म्हटलं अधिक मोठा असा कुठला तरी टॉपिक घेण्यापेक्षा एक छोटासा कुठला तरी टॉपिक घ्यावा आणि त्याच्या अनुषंगाने आता आधी जे प्राध्यापक मंडळी आहेत त्यांच्यापेक्षा जे नवीन संशोधनार्थी, संशोधक विद्यार्थी या FDP मध्ये सहभागी झालेले आहेत, विशेषतः त्यांच्यासाठी ही बाब मला त्यांच्याशी संवाद साधावी या माध्यमातून आणि ती संधी भिसे सरांनी उपलब्ध करून दिली. पुन्हा एकदा अधिक वेळ न घेता मी भिसे सरांचे पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि मी माझ्या अगदी अनौपचारिक, मी औपचारिक फारसं बोलणार नाही, परंतु अनौपचारिक अशा माझ्या चर्चेकडे, संवादाकडे वळतो. आपल्याला माहिती आहे
की सामाजिक संशोधन ही अत्यंत व्यापक, बृहत आणि फार मोठी कन्सेप्ट आहे. आणि माझ्या या विषयाकडे वळत असताना सरांनी जो मला विषय दिला तो आहे नेचर, स्ट्रक्चर अँड इम्पॉर्टन्स ऑफ हायपोथेसिस इन सोशल रिसर्च. गृहीत कृत्याचे स्वरूप, संरचना आणि सामाजिक संशोधनामध्ये त्याचे महत्व, या विषयाकडे या ठिकाणी वळत असताना मी या विषयाकडे वळत असताना मी याचा 3 भागामध्ये, 3 टप्प्यामध्ये माझं विवेचन करणार आहे. पहिला टप्पा असणार आहे संशोधन विषयाची निवड, साहित्य परीक्षण कसं असावं, पायलट सर्वे त्याच्या अनुषंगाने. दुसरा भाग यामध्ये असेल तो म्हणजे आपला अध्ययन विषय, संशोधनाचा विषय आणि त्याचा सिद्धांताशी सहसंबंध कसा असावा लागतो याच्या अनुषंगाने थोडंसं विवेचन असेल. आणि तिसरा जो मूळ माझा भाग आहे तो म्हणजे गृहीत कृत्याचं स्वरूप कसं असावं, त्याची संरचना कशी असावी, त्याची मांडणी कशी असावी, शब्दरचना कशी असावी आणि आज घडीला त्याचं संशोधनामध्ये नेमकं महत्व काय आहे, या 3 टप्प्यामध्ये माझं भाष्य असणार आहे. आता मी सर्वांना मित्र हो हा शब्द वापरेल तसं मी तुम्हाला सर्वांपेक्षा लहान आहे. पहिल्या घटकाकडे संशोधन विषयाची निवड इथपासून अगदी म्हणजे सुरुवातीपासून आपण थोडक्यामध्ये वळूया. मी फार विस्ताराने नाही घेणार. आपल्याला माहिती आहे की मानवी जीवनामध्ये विचार आणि चिंतन महत्वाचं असतं. माणूस विचार करायला लागतो, त्यानंतर चिंतन करायला लागतो आणि त्याला नवीन काहीतरी शोधावं, नवीन काहीतरी उजेडामध्ये आणावं याची आस लागून राहते. कारण मुळातच आपल्याला माहिती आहे ज्ञान प्राप्त करणं ही माणसाची एक मूल प्रवृत्ती आहे, मूलभूत प्रवृत्ती आहे. शोध घेणं ही त्याची सहज प्रवृत्ती आहे. आणि एकंदरीत व्यक्ती हा या संशोधन प्रक्रियेच्या माध्यमातून नवीन काहीतरी मिळविण्यासाठी, नवीन काहीतरी माहित करून घेण्यासाठी, नवीन काहीतरी उजेडात आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. म्हणून संशोधनाला एक प्रवाह म्हटलेला आहे, एक बौद्धिक प्रक्रिया या प्रक्रियेला म्हटलेला आहे. कारण सत्याचा शोध घेणारी आणि सत्यापनशीलतेपर्यंत पोहोचणारी ती अत्यंत वस्तुनिष्ठपणे ही एक महत्वपूर्ण अशा प्रकारची प्रक्रिया आहे. आता सामाजिक संशोधनाकडे पाहत असताना आपल्या सर्वांना जाणीव असेल की हा प्रवास वाटतो तितका सोपा नाहीये, कटकटीचा आहे, गुंतागुंतीचा आहे. आपण सामाजिक संशोधनास सहजपणे सुरुवात करतो, मात्र हळूहळू त्याची वाटचाल करत असताना ज्या अनेक अडचणी आणि अनेक अडथळे जेव्हा आपल्याला यायला लागतात तेव्हा कुठेतरी आपण संशोधनाच्या मध्येच हतबल व्हायला लागतो. आणि म्हणून ती हतबलता आपली निर्माण होऊ नये यासाठी आपण अत्यंत काळजीपूर्वकपणे, पद्धतशीरपणे सामाजिक संशोधनाचा मार्ग चोखळला पाहिजे. म्हणून संशोधनाला एक व्यापक प्रक्रिया म्हटलेला, एक संकीर्ण प्रक्रिया, आता म्हटल्याप्रमाणे संकीर्ण प्रक्रिया म्हटलेला आहे. आणि सत्य शोधून काढणं हे कुठल्याही संशोधन प्रक्रियेचं उद्दिष्ट असतं. मुळातच आपल्या सर्वांना माहिती आहे की सामाजिक संशोधनाचा संबंधच हा मुळामध्ये अमूर्त घटनांशी येतो. समाजाचा एक अविभाज्य भाग असणाऱ्या मानवाशी, मानवामध्ये निर्माण झालेल्या सामाजिक संबंधाशी, त्याच्या वर्तनाशी, त्याच्या अभिव्यक्तीशी, एकंदरीत त्याच्या क्रिया प्रतिक्रियाशी आपला सामाजिक संशोधनाचा संबंध येतो. आणि या गोष्टी काळ, वेळ, परिस्थितीनुसार नेहमी परिवर्तित होणाऱ्या, बदलणाऱ्या असतात. मग यासाठी संशोधक या नात्यानं कुठल्याही प्रकारच्या संशोधन विषयाची निवड करत असताना काही मुद्द्यांचा अत्यंत काळजीपूर्वक, दक्षपणे आपण विचार करणं आवश्यक आहे. विशेषतः मी नवीन संशोधनार्थी जे आहेत या FDP मध्ये सहभागी, त्यांच्यासाठी अगदी विनम्रपूर्वक ऍज अ फ्रेंड म्हणून सांगू इच्छितो की मुळामध्ये पहिली गोष्ट जर महत्वाची काय असेल तर संशोधन विषयाची निवड ही अत्यंत काळजीपूर्वक आपण करणं गरजेचं आहे. कारण संशोधन करताना विषयाचा आवाका फार मोठा असतो. काही संशोधनार्थींना असं वाटायला लागतं की मी जितकं भौगोलिक क्षेत्र अधिक मोठं घेईन तितकं माझ्या संशोधनाची व्याप्ती आणि महत्व तितकं अधिक असेल. परंतु हे कुठेतरी मला चुकीचं वाटतंय. तुम्ही संशोधनाची व्याप्ती, ज्याला आपण म्हणूया तुमच्या समग्राला, तुमच्या समूहाला, समुदायाला न्याय देईल इतपतच ठेवा. तुम्ही तुमच्या भूमिकेचा, तुमच्या सर्व इतर बाबींचा आवाका लक्षात घ्या की मी जो विषय निवडतो आहे त्या विषयाचं अवलोकन मी परिपूर्ण स्वरूपामध्ये केलेलं आहे का, त्याच्याशी संबंधित साहित्याचं वाचन मी केलेलं आहे का, त्या विषयाच्या संबंधामध्ये निवडलेलं जे भौगोलिक क्षेत्र मी आहे ते भौगोलिक क्षेत्र मला एकट्याला झेपणार आहे का, मी त्या सर्व भौगोलिक क्षेत्रामध्ये मी निवडलेल्या नमुन्यापर्यंत अत्यंत तटस्थपणे, वस्तुनिष्ठपणे, निरपेक्षपणे आणि संख्येच्या प्रमाणामध्ये पोहोचणार आहे का, या साऱ्या गोष्टीचा विचार
संशोधक या नात्यानं संशोधकांना करणं गरजेचं आहे. आता साधनांची उपलब्धता सुद्धा आहे का याचाही विचार शोधकर्त्यांना घेतला पाहिजे. पण सर्वात महत्वाचं काय आहे तर संशोधकाने स्वतःचा अनुभव, स्वतःचं वाचन, स्वतःची आवड, स्वतःची कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणूया, पात्रता, योग्यता या सर्व गोष्टीच्या अनुषंगानं अध्ययन विषयाची निवड केली पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी माझ्या मित्रांशी चर्चा करत असताना म्हणत असतो की विषयाची निवडच मुळामध्ये करणं हे खूप कठीण काम आहे. जर पहिलं काम जर तुम्ही अत्यंत व्यवस्थितपणे हाताळलेलं असेल तर तुमची संशोधनाची पुढची कामं ही अगदी तुमच्या बौद्धिक पात्रतेनुसार तुमच्या कौशल्याने आपोआप सुटणारी आहे. पण संशोधकांना विषयाची निवड करत असताना काय करावं तर प्रथमतः विषयाची 4-5 विषयाची यादी तयार करावी. त्या 4-5 विषयामध्ये तुम्ही क्रम ठरवावा, तुमच्या आवडीचा कोणता आहे, तुम्हाला झेपेल. एखादा विषय निवडल्यानंतर त्याची कितपत माहिती उपलब्ध आहे, साधनं उपलब्ध होतील की नाही, आणि तो विषय मी अधिक चांगल्या पद्धतीनं त्याला शेवटपर्यंत घेऊन जाईन की नाही याचा आत्मचिंतनपर विचार शोधकर्त्याने केला पाहिजे. आणि म्हणून शोध कार्य हे कठीण जरी असलं तरी जर विचारपूर्वक तुम्ही केलेलं असेल, दक्षपणे केलेलं असेल, थोडंसं म्हणजे बौद्धिक आपल्या विचाराचा त्या ठिकाणी जर तुम्ही आधार घेऊन विषयाची निवड केलेली असेल तर ते काम अधिक सोपं होईल. म्हणून शोध कार्यासाठी अजून एक मुद्दा थोडासा वेगळा मला सांगायचा इथं, विषय जर नवीन असेल तर तितकी अभ्यासाची व्याप्ती सुद्धा थोडीशी आपल्याला मोठी ठेवता येऊ शकते. आता विषयाची व्याप्ती किती ठेवायची याचाही विचार होणं आवश्यक आहे. त्याच्या बाबतीमध्ये आता मी फार खोलवर जात नाही, परंतु विषय निवडीमध्ये संशोधकाची आवड ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं अधिक आवश्यक आहे. त्याप्रमाणेच विषय निवडत असताना प्रयत्नकर्त्याकडे मी जाणार आहे, परंतु ह्या गोष्टी महत्वाच्या सांगणं मला या निमित्तानं आवश्यक वाटतंय की संशोधक या नात्यानं संशोधकानं अतिमहत्वाकांक्षी आणि आदर्शवादी विषय टाळले पाहिजेत. कारण ज्यामुळे सामाजिक वाद उद्भवेल, राष्ट्रीय प्रश्न निर्माण होतील, कुठल्या विशिष्ट समुदायाच्या भावनेला ठेस पोहोचेल, अशाही विषयाकडे आपण थोडंसं बगल द्यायला हरकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याचप्रमाणे आपण जो विषय निवडणार आहोत त्या अध्ययन विषयाच्या संदर्भामध्ये द्वितीयक साहित्य, सेकंडरी डाटा, त्याच्यामध्ये आपण संदर्भ ग्रंथ, क्रमिक पुस्तकं, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स, अहवाल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या स्रोताद्वारे आपल्याला जी माहिती उपलब्ध होणार आहे ती कितपत उपलब्ध आहे, ज्याच्यामुळे आपलं वाचन आणि चिंतन हे अधिक परिपक्व होईल आणि आपण आपल्या विषयाला न्याय देऊ शकू. आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजून एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की विषयाची निवड तर काळजीपूर्वक आपल्याला करायची आहे, ती आपण केलेली आहे असं गृहीत धरून, असं आपण मनाची खुणगाठ बांधून दुसरा जो आपला टप्पा या ठिकाणी सुरू होतो तो म्हणजे पायलट सर्वेचा. आता पायलट सर्वे काय असतो? आपण एखादा विषय निवडलेला आहे, त्या विषयाची व्याप्ती किती आहे, त्या विषयाची खोली किती आहे, या बाबतीमध्ये स्वतः संशोधकानं सूक्ष्म विचार मंथन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या अध्ययन विषयाशी संबंधित जे काही अभ्यास क्षेत्र आहे, अध्ययन क्षेत्र आहे, जो एरिया संशोधकानं निवडलेला आहे, त्या एरियामध्ये जाऊन संशोधकानं भेट देणं आवश्यक आहे. त्याला आपण पूर्व पाहणी म्हणूया किंवा पायलट सर्वे म्हणूया, किंवा त्या एरियामध्ये जाऊन साधारणपणे मी त्या विषयाला न्याय देत असताना माझी भूमिका कशी राहील, कशी असली पाहिजे किंवा मी कशी ठेवावी, या अनुषंगाने थोडक्यात संशोधकाला त्याबाबतची माहिती मिळू शकते. थोडक्यामध्ये संशोधन विषयाची निवड ही आदर्शवत किंवा अलंकारित नसावी. संशोधकांनी विषयाची निवड का केली, विषयाची व्याप्ती, त्याच्या मर्यादा, त्या संदर्भामध्ये अडचणी कोणकोणत्या येतील, कालावधी किती लागू शकेल, या सर्व घटकांचा स्पष्ट विचार करणं गरजेचं आहे. हा झाला एक भाग. आता संशोधन विषयाची निवड तुम्ही केलेली आहे असं गृहीत धरू, आणि संशोधन विषयाची निवड करत असताना अनेकदा होतं काय की काही संशोधकांचे संशोधनाचे विषय हे फार लांबलचक असतात. मित्र, मला या ठिकाणी अजून एक मुद्दा महत्वाचा असा सांगायचा आहे तुम्हाला की एक जरी शब्द तुमच्या अध्ययन विषयामध्ये, तुमच्या त्या शीर्षकामध्ये, टॉपिक मध्ये निवडला तर त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, अन्वयार्थ तुम्हाला स्पष्ट करावा लागतो. काही शब्द परवलीतले असतात, काही शब्द इतर लोकांच्या परिचयाचे नसतात.
त्याचा स्पष्ट अर्थ समाज जीवनाशी निगडीत कसा आहे, संस्कृतीशी कसा आहे, मानवी जीवनाशी कसा आहे, किंवा त्या ज्या समुदायाचा तुम्ही अभ्यास करत आहात त्या समुदायाशी तो शब्द कसा संबंधित आहे याचं विस्तृत शास्त्रोक्त अशा प्रकारचं विवेचन तुम्ही तुमच्या संबंधित संशोधनामध्ये करणं आवश्यक असतं. म्हणून सांगण्याचा मुद्दा माझा असा आहे की जे शब्द, ज्या संकल्पना, जी वाक्य तुम्ही तुमच्या अध्ययन विषयामध्ये मांडणार आहात, प्रथमतः त्याचा अन्वयार्थ, मतितार्थ ज्याला आपण म्हणूया, अगोदर तुम्हाला स्पष्टपणे कळाला पाहिजे. आणि तो कळून घेण्यासाठी पुन्हा एकदा मला ते सांगावं लागेल की तुम्हाला अध्ययन क्षेत्रामध्ये जाऊन संबंधित घटकांची माहिती करून घ्यावं लागेल, किंवा साहित्याच्या माध्यमातून त्या शब्दांचा जो काही वस्तुस्थिती दर्शक, परिस्थिती सापेक्ष जो अर्थ आहे तो प्रथमतः आपल्याला समजून घेऊन मग त्याचा आपल्या संशोधनामध्ये उपयोग करावा लागेल. आता हा झाला एक पहिला भाग. आता त्याचबरोबर संशोधक अध्ययन विषयाची निवड केल्यानंतर त्याचा एक अत्यंत महत्वाचा पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, ज्याला आपण म्हणूया पूर्व संशोधित साहित्याचं अध्ययन. विषय निश्चितीच्या नंतर विषयाच्या संदर्भामध्ये पूर्वप्रकाशित अशा प्रकारचं साहित्य अभ्यासनाचा प्रयत्न संशोधकाकडून होत असतो. आणि पूर्वप्रकाशित साहित्य जे आहे ते एखादं पुस्तक असेल, मासिक असेल, संशोधन अहवालाच्या स्वरूपामध्ये असेल, एखादा जनगणनेचा रिपोर्ट असेल, समित्यांचे अहवाल असतील, साप्ताहिक असतील, संदर्भ ग्रंथ असतील, क्रमिक पुस्तक असतील, मासिक असतील, पाक्षिक असतील, वृत्तपत्रीय लेख असतील. इतकंच काय तर आपल्या टीव्ही वरती चालणाऱ्या ज्या दररोज चर्चा असतात त्या चर्चेतलं एखाद्या मान्यवराचं, एखाद्या तत्वचिंतकाचं किंवा एखाद्या विचारवंताचं विधान सुद्धा तुम्ही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये स्वीकारू शकता आणि त्याची मांडणी तुम्ही तुमच्या संशोधनामध्ये करू शकता. यासाठी संशोधकांना नेहमी एखादी डायरी किंवा नोंदवही जर स्वतःकडे बाळगली आणि आपण जर अगदी जिथं कुठं आपल्याला या गोष्टीचा संबंध येईल तो आपण टिपण करून घेऊ शकत जर असलो तर ते खरं बेसिक अशा प्रकारचं रिसर्च, ज्याला आपण म्हणूया नवीन अभ्यासकांसाठी, नवीन संशोधकासाठी महत्वाचं ठरू शकतं. हा झाला पहिला टप्पा अध्ययन विषयाच्या संदर्भामध्ये. आता निवड कशी करावी वगैरे वगैरे. आता हा भाग मी अधिक विस्ताराने तुमच्याशी नाही डिस्कस करू शकत, कारण मला मूळ आपल्या विषयाकडे वळायचं आहे. दुसरा जो संवादातला आहे तो म्हणजे अध्ययन विषय आणि आपल्या अध्ययन विषयाचा सिद्धांताशी असलेला सहसंबंध. मी टीका म्हणून करत नाहीये, अधिकांश सामाजिक शास्त्रातल्या अध्ययनामध्ये मी ही उणीव पाहिलेली आहे की बरीच संशोधन हे कुठल्याही सिद्धांताचा सहसंबंध न जोडता केली जातात. माझं असं प्रामाणिक मत आहे की तुम्ही एखाद्या सिद्धांताच्या सहज अभ्यासाशिवाय, एखाद्या सिद्धांताशी कनेक्ट झाल्याशिवाय तुमचं सामाजिक संशोधनाचं काम पुढं कसं काय घेऊन जाऊ शकता. मानवी जीवन जगत असताना आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्याप्रमाणे सुद्धा पूर्वी मांडण्यात आलेल्या भूतकाळातल्या आपल्या विषयाशी साधर्म्य असणाऱ्या सिद्धांताचा सहसंबंध तुम्ही तुमच्या संशोधनामध्ये अभ्यासणं फार आवश्यक असतं. कारण सिद्धांत हाच खऱ्या अर्थानं संशोधनाचा आधार मानला जातोय आजही. पण आज घडीला आपण पाहतो की आंतरविद्याशाखीय इंटरडिसिप्लिनरी रिसर्च प्रोसेस या गोष्टीला जास्त महत्व आलेलं आहे. मग थिओरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह समोर ठेवून जर संशोधन केलं गेलं तर संशोधनातल्या अनेक चुका आपल्या सहजपणे लक्षात येतात. आणि सिद्धांत समोर ठेवून केलेल्या संशोधनात निष्कर्षांना मिळणारं पाठबळ हे सुद्धा अधिक वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक स्वरूपाचं असतं. आणि म्हणून सिद्धांत विरोधी निष्कर्ष तितकेच प्रगल्भपणे तुम्हाला मांडता येतात आणि तुम्ही स्वीकारलेल्या सिद्धांताला सपोर्ट करणारे निष्कर्ष सुद्धा आणि त्या निष्कर्षांना सुद्धा तितकंच पाठबळ मिळत असतं. मग तुम्ही तुमच्या संशोधनाअंती काढलेला निष्कर्ष हा तुम्ही स्वीकारलेल्या सिद्धांताच्या विरोधी असू शकतो किंवा त्या सिद्धांताला अपोज करणारा असू शकतो. हेच तर आपल्या संशोधनाचं गमक आहे की ज्याच्या आधारावर आपण आपलं संशोधनाचं काम पुढे घेऊन जाणार आहोत तो सिद्धांत कधी कधी आपल्याला सपोर्ट करतो, कधी कधी आपल्या विचाराच्या अगदी निगेटिव्ह अशा प्रकारची त्याची धारणा असते. काही असेल तर सिद्धांताला सोबत घेऊनच या ठिकाणी आपल्याला सामाजिक संशोधन प्रक्रियेला हळूहळू पुढे घेऊन जावं लागत असतं. कारण सिद्धांत हाच
संशोधन कार्याला वळण लावणारा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि माझं प्रामाणिक मत या ठिकाणी मी सांगू इच्छितो की सिद्धांताशिवाय संशोधन कार्य म्हणजे एक प्रकारची भ्रमंती आहे, भटकणं आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये मला हे सांगायचं आहे की अध्ययन विषय आपण या ठिकाणी काळजीपूर्वक केलं पाहिजे. अध्ययन विषयाला अनुसरून असणाऱ्या आवश्यक बाबींचा आपण अत्यंत तटस्थ वृत्तीने, निरपेक्षपणे, जागरूकपणे विचार केला पाहिजे. आपण ज्या अध्ययन विषयाची निवड केलेली आहे त्या अध्ययन विषयाशी संबंधित पायलट सर्वे अगोदर आपण केला पाहिजे, ज्यामुळे आपल्या चुका लवकरात लवकर आपल्या लक्षात येतील. आणि आपण हाती घेतलेल्या संशोधन विषयाचा सहसंबंध हा कोणत्या ना कोणत्या सामाजिक सिद्धांताशी तुम्ही जुळवून ठेवला पाहिजे, स्पष्ट केला पाहिजे, किंवा कुठल्या ना कुठल्या सिद्धांताशी त्याचा सहसंबंध जोडून तुम्ही तुमच्या निष्कर्षापर्यंतची वाटचाल केली पाहिजे. मित्रहो, अशा पद्धतीनं की अगदी प्राथमिक अशा प्रकारच्या या गोष्टी स्पष्ट केल्यानंतर जो मूळ विषय आज मला या ठिकाणी या FDP मध्ये देण्यात आलेला आहे, गृहीत कृत्य. आता गृहीत कृत्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आपल्याला नक्कीच माहिती आहेत की गृहीत कृत्य म्हणजे समस्येचं, संशोधन समस्येचं संभाव्य उत्तर. या ठिकाणी काही ज्याला आपण म्हणूया, खरे सर थोडं डिस्टर्ब करतो. काही पार्टिसिपंटची विनंती आहे की आपण दोन भाषेमध्ये थोडंफार कम्युनिकेशन करावं, कारण अदर स्टेट पासून पण आपल्याकडे काही पार्टिसिपंट आहेत. तर हिंदीमध्ये थोडं जर आपल्याला हे करता आलं तर थोडं बघा, कारण चॅट बॉक्स मध्ये बरेच मेसेजेस आलेले आहे. येस येस प्लीज सर. हो हो हो, त्याची जाणीव आहे, परंतु पुन्हा त्याचं काय होईल, थोडं रिपिटेशन आणि वेळेची मर्यादा येईल, तरी प्रयत्न करतो सर. ठीक आहे सर. येस सर, येस सर, प्लीज. आय विल ट्राय दॅट. आणि सर आणि एक पार्टिसिपंटला सूचना आहे आणि विनंती पण आहे, त्यांनी आपला जो व्हिडिओ आहे तो ऑफ करून ठेवा, कारण कालच्या जे FDP दोन्ही टेक्निकल सेशन मध्ये असे काही व्हिडिओ बाहेर आलेत आपल्या या FDP प्रोग्राम मधनं, कारण ते बाहेर कुठेतरी आहेत आणि वेगळ्याच ऍक्टिव्हिटी त्या व्हिडिओ थ्रू साऱ्या जगाला दिसतंय. कारण हा FDP प्रोग्राम फक्त आपल्या पुरताच सीमित नाही, तर तो युट्यूब लाईव्हद्वारे सारं जग याला बघतंय. तर त्यामुळे आपण सर्व प्राध्यापक वर्ग आहोत आणि आपल्या जे काही डिसिप्लिन आहेत, आपल्या काही लिमिटेशन आहेत, त्या लिमिटेशन मध्ये आपल्याला राहावं लागतं, जरी आपण आपल्या घरी बसून. येस येस सर. So I request to all the participants to keep their video off, please. नो प्रॉब्लेम. Yes sir. हिंदी आणि मराठी थोडं कॉम्बिनेशन असेल काही. Yes sir. Yes. Please proceed sir. तर गृहीत कृत्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण बोलायला लागलो आहोत की गृहीत कृत्य हे संशोधन समस्येचं संभाव्य उत्तर असतं. आता साधारणतः इथं एक जी बेसिक गोष्ट आहे ती थोडी मला क्लिअर करायची, जी की आपल्या अगदी संशोधकाकडून ही चूक वेळोवेळी होत आलेली आहे. कोणती? की गृहीत कृत्याला इंग्रजीमध्ये आपण हायपोथेसिस म्हणतो आणि काही संशोधक अझम्पशन्स हा शब्द सुद्धा वापरतात. हायपोथेसिस आणि अझम्पशन्स ह्या दोन्ही गोष्टी टोटली डिफरंट आहेत. कारण गृहीत कृत्याला आपण इंग्लिशमध्ये हायपोथेसिस म्हणतो आणि गृहीतकांना आपण इंग्लिशमध्ये अझम्पशन्स म्हणतो. गृहीत कृत्याच्या मांडणी पाठीमागे संशोधकाचा विचार, त्याचं विचार मंथन, त्याचा अनुभव, त्याचं ज्ञान, त्याची माहिती, त्याचा विषयाच्या संदर्भामध्ये असणारा वाचनाचा आवाका, ह्या साऱ्या गोष्टी असतात. आणि म्हणून गृहीत कृत्याची मांडणी ही टोटली वैज्ञानिकतेवरतीच झालेली असते. अभी हिंदी में थोड़ी बात करने की मैं कोशिश करूंगा. हाइपोथेसिस ये डिफरेंट वर्ड है और गृहीतक असम्पशंस ये डिफरेंट वर्ड है, क्योंकि हाइपोथेसिस जो है व्यक्ति के अनुभव, उसका ज्ञान, उसकी विचार, उसका कौशल्य और उसका जो अपने सब्जेक्ट के बारे में जो एटीट्यूड है उसके बारे में वो तय करता है कि संशोधन में मेरे लिए कौन सा स्टेटमेंट मुझे सपोर्ट करेगा. मित्रांनो, या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की ही चूक खूप ठिकाणी मला दिसून यायला लागलेली की आपण अझम्पशन्स आणि हायपोथेसिस यामध्ये गफलत करतो. पुन्हा एकदा थोडक्यामध्ये सांगतो की गृहीत कृत्य हे अनुभव, ज्ञान, विचार, वाचन या गोष्टीच्या आधारावरच, याच्या आधारावर त्याची मांडणी आपण करतो. आणि अझम्पशन्स हे निव्वळ आणि निव्वळ आपल्या भ्रमावर आणि आपल्या IQ माहितीवर
आणि आपल्या निव्वळ काल्पनिक अशा प्रकारच्या गोष्टीवरती, कल्पनेच्या आधारावरती आपण रचलेल्या मनोकल्पित गोष्टीवरती गृहीतक हे आधारित असतं. आता हा झाला पहिला भाग. आता गृहीत कृत्यामुळं मी असं म्हटलं की आपल्या अध्ययन विषयावर आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं लक्ष केंद्रित करता येतं. आणि अजून एक माझं वैयक्तिक मत असं आहे की गृहीत कृत्याशिवाय सामाजिक संशोधनाचं काम व्यवस्थितपणे कोणताही संशोधक पुढे घेऊन जाऊ शकत नाही. हे माझं परत एकदा सांगतो वैयक्तिक मत आहे. विदाउट हायपोथेसिस यू कॅनॉट कम्प्लीटेड इन युअर रिसर्च वर्क. सो विदाउट हायपोथेसिस यू कॅनॉट कम्प्लीटेड युअर सायंटिफिक कन्क्लुजन. या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की गृहीत कृत्याशिवाय तुम्ही तुमचा मार्ग चांगल्या पद्धतीनं चोखंदळू शकत नाही. परंतु या ठिकाणी मला हे अजून स्पष्ट करावं असं वाटतं, कारण पुन्हा या संदर्भामध्ये एखाद्या संशोधनाला त्याचा प्रश्न येऊ शकतो. परंतु परिचयात्मक आणि अन्वेषणात्मक संशोधनामध्ये गृहीत कृत्याशिवाय संशोधन करता येतं असं म्हटलं जातं. या संदर्भामध्ये माझी अनेक मान्यवरांशी म्हणजे वादविवाद चर्चा सुद्धा झालेली आहे. त्यांचं असं मत होतं की गृहीत कृत्याशिवाय संशोधन करता येतं आणि माझं असं मत आहे की गृहीत कृत्याशिवाय आपण संशोधनाचं काम करू शकत नाहीत. आणि त्याला मी अशा पद्धतीनं माझं मत म्हणजे माझा विचार मी या ठिकाणी मांडलेला होता की गृहीत कृत्य म्हणजे केवळ तुम्हाला अगदी अमूर्त अशा स्वरूपाचा सपोर्ट करणारा विचार नाहीये, तर गृहीत कृत्यामुळे तुम्हाला तुमच्या संशोधनाची इमारत ही अत्यंत बळकट, सक्षम आणि वस्तुनिष्ठ अशा प्रकारच्या तथ्यावर परिपक्व बनविता येत असते. आणि म्हणून गृहीत कृत्य आणि गृहीतकातील या ठिकाणी थोडासा फरक लक्षात घेतल्यानंतर आपल्याला गृहीत कृत्य कशी असतात त्याची थोडक्यात उदाहरणं मी आपल्या समोर ठेवू इच्छितो. याचं कारण असं आहे की बऱ्याच संशोधकांची गृहीत कृत्य हे निष्कर्ष वजा मांडलेली असतात. संशोधनाच्या अगोदर जर तुम्ही निष्कर्ष वजा विधानं मांडत असाल तर त्याला गृहीत कृत्य आपल्याला म्हणता येत नाही. आणि म्हणून अशा गृहीत कृत्यामध्ये नेमक्या कोणत्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. तर ते आहेत 2 व्हेरिएबल्स, 2 चले, एक परिणाम करणारा, एक परिणाम करून घेणारा. म्हणून 2 गृहीत कृत्य त्याची उदाहरणं मी थोडक्यात आपल्या समोर ठेवू इच्छितो की भारतात लोकसंख्या वाढ चुकीच्या धोरणामुळे होताना आढळते. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्कर्ष आपल्याला आढळून येत नाहीये. तर हे एक स्टेटमेंट आपल्याला संभाव्य उत्तर समस्येचं या अनुषंगाने आपल्याला त्याचा परिचय होतो. किंवा गृहीत कृत्य हे कसं असलं पाहिजे, त्याच्या विधानाची मांडणी कशी असली पाहिजे. तर जसं आपल्याला म्हणता येईल की दोषपूर्ण शिक्षण पद्धती सुशिक्षितांची बेकारी वाढविते. हे झालं गृहीत कृत्य. म्हणजे या स्वरूपाच्या विधानामध्ये किंवा या प्रकारची विधानं जर आपण मांडली तर ती गृहीत कृत्य ठरू शकतात. अनेकदा अनेक संशोधक आपण पाहतो की गृहीत कृत्याची शब्दबद्ध मांडणी करत असताना किंवा शब्दांचा प्रयोग करत असताना त्यांची थोडीशी गफलत होत असते. त्यांनी समजलेला भावार्थ हा योग्य असतो, मात्र शब्दांची मांडणी थोडीशी वेगळ्या पद्धतीने झालेली असते. ही एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी गृहीत कृत्याची वेगवेगळ्या विचारवंतांनी, वेगवेगळ्या तत्वचिंतकांनी डिफरंट अशा प्रकारच्या व्याख्या दिलेल्या आहेत. बोगार्डस असं म्हणायला लागतो की परीक्षण केली जाणारीच विधानं गृहीत कृत्य म्हणून स्वीकारली जावीत. आता परीक्षण म्हणजे काय की ज्याचा पडताळा आपल्याला पाहता येईल, ज्याची तपासणी आपल्याला करता येईल, ज्याची सत्य असत्यता आपल्याला तपासता येईल. मग त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स, पॅरामीटर्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या त्याच्या असतील, टेस्ट असतील. तो भाग फार पुढचा आहे. परंतु अशाच प्रकारची विधानं किंवा अशाच प्रकारची परीक्षण केली जाणारी विधानं तुम्ही मांडली पाहिजेत की ज्याला आपण गृहीत कृत्य म्हणू शकू. हे बोगार्डसचं विधान आहे. त्यानंतर मॅक्युगन असं म्हणायला लागतो की 2 किंवा अधिक चलांच्या कार्यक्षम संबंधाचे परीक्षण योग्य अशा प्रकारचं जे विधान असतं ते गृहीत कृत्य असतं. आता म्हटल्याप्रमाणे की गृहीत कृत्यामध्ये नेहमी तुम्हाला 2 चलांचा अनुभव आलाच पाहिजे. ज्या विधानामध्ये 2 चले तुम्हाला दिसून येत नाहीत किंवा इतरांना दिसून येत नाहीत त्याला आपल्याला गृहीत कृत्य म्हणता येत नाही. आणि म्हणून गृहीत कृत्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ही एक प्राथमिक स्वरूपाची संकल्पना आहे किंवा विचार आहे ज्याच्या आधारे आपल्याला सामाजिक समस्या
किंवा गुंतागुंतीच्या सामाजिक घटनांचा कार्यकारण संबंध अत्यंत अचूकपणे आपल्याला अभ्यासण्यासाठी त्याची मदत होत असते. म्हणून गृहीत कृत्य प्रामुख्याने आपल्याला कोणत्या माध्यमातून कशा पद्धतीने सहज सुचत असतं, तर त्यासाठी पुन्हा एकदा मला म्हणावं लागेल की अभ्यासकांनी त्या बाबतीमध्ये अभ्यास विषयाच्या संबंधामध्ये पूर्वचिंतन करायला पाहिजे, पूर्वमनन करायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे, ज्ञानी आणि अनुभवी लोकांशी चर्चा करायला पाहिजे. त्या अध्ययन विषयाच्या संबंधामध्ये जे काही साहित्य उपलब्ध आहे, ज्यामध्ये कथा असेल, कादंबरी असेल, वर्तमानपत्रे असतील, संदर्भ ग्रंथ असतील, मासिक असतील, इतर साहित्य असेल, यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून अनुभवाच्या आधारावर मांडलेली विधानं ही तुमच्या संशोधन कार्याला अधिक सपोर्ट करत असतात. आणि म्हणून नेहमी असं म्हटलं जातं की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन ह्युमन लाईफ. मानवी जीवनामध्ये अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. आणि म्हणून प्रामुख्याने अशा प्रकारच्या अनुभवाचा आधार हा तुमच्या जर गृहीत कृत्यामध्ये असेल तर ते गृहीत कृत्य हे अधिक शास्त्रीय स्वरूपाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून गुड आणि हॅटनं एक सुंदर अशा प्रकारचं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. तो असं म्हणतो की जिथं जिथं जटिल अशा प्रकारची संशोधनं आहेत, केली जात आहेत, तर त्यासाठी उपकरणे आणि समस्यांची निर्मिती करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांची निर्मिती करणे, त्याचा आधार घेणे, यासाठी गृहीत कृत्याचं महत्व हे अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं आहे. आणि म्हणून गृहीत कृत्य प्रामुख्याने आपल्या सामाजिक संशोधनाच्या या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्वाचं, मोलाचं आहे असं मला म्हणावं लागेल. आणि म्हणून गृहीत कृत्य प्रामुख्याने त्याची संरचना, त्याचे गुणधर्म कसे असले पाहिजेत. आता मी वरील एक दोन उदाहरणं तुमच्या समोर ठेवले की गृहीत कृत्य हे कसं असलं पाहिजे, त्याची मांडणी कशी असली पाहिजे. की जसं की दोषपूर्ण शिक्षण पद्धती सुशिक्षितांची बेकारी वाढविते. सुशिक्षितांची बेकारी आणि दोषपूर्ण शिक्षण पद्धती हे दोन चेले त्या वाक्यामध्ये आलेले आहेत. एक परिणाम करणारा आहे आणि एक परिणाम करून घेणारा आहे. म्हणजे अशा दोन चलांची अनुभूती प्रामुख्याने जिथं आपल्याला यायला लागते, तेव्हा प्रामुख्याने आपण अधिक वैज्ञानिक आणि तटस्थ स्वरूपातील गृहीत कृत्याची मांडणी करू शकतो. परंतु संशोधकांना या ठिकाणी अजून एक काळजी घेणं आवश्यक आहे की मांडलेलं गृहीत कृत्य हे स्पष्ट, निर्वेद, निर्धोक आणि भ्रामक स्वरूपाचा असता कामा नये. म्हणजे कोणीतरी आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून त्याचा आपण स्वीकार केला असं होता कामा नये. म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण अशा प्रकारची विधानं आपण मांडणं टाळलं पाहिजे. म्हणजेच अशा प्रकारची विधानं ही प्रचितीक्षम असली पाहिजेत, अनुभवक्षम असली पाहिजेत. इतरांनी जर त्याची सत्य असत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या त्या तपासणीला, त्यांच्या त्या पडताळणीला तुम्ही मांडलेल्या विधानांची प्रचिती आली पाहिजे. आणि साधारणतः ही प्रचिती कशी येईल तर साहजिकच आपण म्हणूया की जेव्हा आपलं संशोधन कार्य पूर्ण होईल, निष्कर्षामध्ये आपण या गृहीत कृत्यांच्या अचूकतेचा या ठिकाणी पडताळा पाहतच असतो. मित्रांनो, सामाजिक संशोधनामध्ये समस्यांची संभाव्य उत्तरे ही साहजिकच आपल्याला समजलेली आहे की विधानाच्या स्वरूपामध्ये आपण मांडलेली असते. आपल्या गृहीत कृत्याचा संबंध हा वेगवेगळ्या पैलूशी जोडला गेलेला असतो. म्हणजे व्यक्त झालेल्या संकल्पना, संज्ञा किंवा वाक्य अशा विविध गुणवैशिष्ट्यांनी युक्त आपलं गृहीत कृत्य असतं. आणि साधारणतः अशा प्रकारच्या विधानामध्ये प्रामुख्याने अनेक गुणधर्मांचा अनुभव स्वतः संशोधकाबरोबर इतर अभ्यासकांना सुद्धा आला पाहिजे. मग तो अनुभव कोणता असतो, त्या कोणत्याही गोष्टी इतर अभ्यासक किंवा संशोधकांना जाणवल्या पाहिजेत. स्वतः संशोधकाला सुद्धा प्रामुख्याने या गोष्टी समजल्या पाहिजेत. तर तुम्ही मांडलेल्या त्या गृहीत कृत्यामध्ये तुम्हाला भविष्य कथनाची अचूक क्षमता दिसून आली पाहिजे. आता ही भविष्य कथन क्षमता अचूक स्वरूपामध्ये तुमच्या विधानामध्ये दिसून येण्यासाठी काय करावं लागेल तर तुमचं मांडलेलं गृहीत कृत्य हे कुठल्या ना कुठल्या पूर्व सिद्धांताशी सहसंबंधित असलं पाहिजे किंवा त्याच्या आधारावर तुम्ही या गृहीत कृत्याची मांडणी केलेलं असणं अधिक आवश्यक आहे. म्हणून पूर्वकथनक्षम अशा विधानांची मांडणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या त्या विधानाचा सहसंबंध कुठल्या ना कुठल्या सिद्धांताशी जोडावाच लागतो. आता अनेकदा काय असतं, गृहीत कृत्याच्या स्वरूपामध्ये आपण जी विधानं मांडतो त्याचा कधी कधी आपण निवडलेल्या तंत्राशी कुठेही ताळमेळ बसत नाही. आपण निवडलेलं तथ्य संकलनाची पद्धती वेगळी असते, माध्यम तंत्र वेगळं असतं
आणि आपली गृहीतकृत्य वेगळ्याच प्रकारचं मार्गदर्शन करायला लागतात. तर यामुळं एक गोष्ट संशोधकांना या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे, की जी सामाजिक संशोधनाची उद्दिष्ट तुम्ही मांडलेली आहेत, त्या उद्दिष्टाशी संबंधितच तुमची गृहीतकृत्य असली पाहिजे. एक खुलासा या ठिकाणी करू इच्छितो, की समजा पीएचडीच्या संशोधनामध्ये तुम्ही एक 6 उद्दिष्ट मांडलेली आहेत, तर तुमची गृहीतकृत्य सुद्धा 6च असली पाहिजे. तुमचं पहिलं उद्दिष्ट, पहिलं गृहीतकृत्य यामध्ये कुठेतरी साधर्म्य असलं पाहिजे. तुमच्या त्या उद्दिष्टाला न्याय देणारं ते पहिलं गृहीतकृत्य असलं पाहिजे. दुसऱ्या उद्दिष्टाला दुसरं गृहीतकृत्य. याप्रमाणे तुम्ही जर गृहीतकृत्यांची मांडणी करत असाल, तर तुमचं संशोधन कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतं. हिंदी में अगर बताने की जरूरत है तो मैं ये कहना चाहता हूं कि आपके रिसर्च के जो ऑब्जेक्टिव है, ऑब्जेक्टिव की जी संख्या है वो लिमिटेड होनी चाहिए. हमने कई बार ऐसा देखा है कि ऑब्जेक्टिव 10-12 रहते हैं और अपने हाइपोथेसिस जो है 4-5 रहते हैं. तो इसका जो कोरिलेशन है हम अच्छी तरह से नहीं स्पष्ट कर सकते. तो इसलिए मेरी रिक्वेस्ट है कि जितने आपने ऑब्जेक्टिव तय किए हैं उतने ही आपके हाइपोथेसिस रहने चाहिए. ऑब्जेक्टिव और हाइपोथेसिस इनमें अगर कोरिलेशन है तो आपका रिसर्च जो है, आपका रिसर्च वर्क जो है वो बिना दिक्कत आप पूरा कर सकते हैं. मित्रांनो, गृहीतकृत्याच्या संदर्भामध्ये असं म्हणलं जातं की संशोधन समस्येचं एक सूचक उत्तर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि बरोबर आहे, कारण आपण हळूहळू जसजसं सामाजिक संशोधनाचं काम पुढे घेऊन जात असतो, आपल्यासोबत अप्रत्यक्षपणे आपल्याला मार्गदर्शन करणारा एक अमूर्त घटक म्हणून गृहीतकृत्याकडे पाहिलं जातं. त्याच्याशिवाय आपण इतरत्र भटकत नाहीयेत, इतरत्र आपण फिरत नाहीयेत. ज्या पद्धतीने आपण म्हणूया, घोडागाडीला बांधलेल्या घोड्याला जशी झापड असते आणि त्याला दोन्ही बाजूनी झापड लावलेली असते, त्याला समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यानेच तो फक्त मार्गक्रमण करत असतो. त्याप्रमाणेच या ठिकाणी संशोधक सुद्धा गृहीतकृत्याची झापड आपल्या डोळ्याला लावून पुढे वाटचाल करणारा असला पाहिजे. मित्रांनो, की या ठिकाणी गृहीतकृत्याशिवाय जर संशोधनाचं काम आपण करू शकत असू, तर गृहीतकृत्याशिवाय केलेलं संशोधन हे भरकटल्याशिवाय राहत नाही. म्हणून गृहीतकृत्यामुळे आपल्या संशोधन कार्याला दिशा राहते. आपण एका विशिष्ट अशा प्रकारच्या ट्रॅकवर आपलं रिसर्च कार्य करत असतो, असं मला या ठिकाणी म्हणावायचं आहे. आणि म्हणून गृहीतकृत्याची मांडणी करत असताना संशोधकांना नेहमी आपला अनुभवपणाला लावली पाहिजे. अध्ययन विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला आपल्या अंतर्मनातून आपल्याला प्राप्त झालेली जी प्रेरणा आहे, इतर अनुभवी अशा प्रकारच्या व्यक्तींचं जे मार्गदर्शन आहे, याही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून त्याचबरोबर गृहीतकृत्याच्या मांडणीमध्ये शोधकर्त्यानं स्वतःच्या प्रतिभाशक्ती बरोबर सामाजिक संस्कृती, समुदायाचा तुम्ही अभ्यास करत आहात त्या समुदायाची सामाजिक संस्कृती, मानवी जीवन, तिथली कल्चर, तिथल्या सर्व गोष्टींचा, मानवी जीवनाचा एकंदरीत अभ्यास करून तुम्ही गृहीतकृत्याची मांडणी करणं अधिक आवश्यक आहे. म्हणून अशा प्रकारच्या या विधानाची मांडणी सामाजिक संशोधनामध्ये का आवश्यक आहे, उसका बेनिफिट क्या है, इसके बारे में अगर हम आखिर में इसके ऊपर चर्चा करेंगे. गृहीतकृत्याचं आवश्यकता, महत्व काय शेवटी सामाजिक संशोधनामध्ये. मी सुरुवातीलाच म्हटलं की परिचयात्मक आणि अन्वेषणात्मक सामाजिक संशोधनामध्ये काही प्रमाणामध्ये गृहीतकृत्याचा आधार नाही घेतला तरी चालू शकतं असं म्हटलं जातं. परंतु माझं पुन्हा एकदा असं मत आहे की गृहीतकृत्याशिवाय विशिष्ट चौकटीमध्ये बसून शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीनं तटस्थपणे, निरपेक्षपणे संशोधक आपलं संशोधनाचं काम पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणून सामाजिक घटना आणि सामाजिक संशोधनाच्या संदर्भामध्ये गृहीतकृत्य असावं की असं असू नये या बाबतीमध्ये द्वंद्व आहे आणि त्या वादामध्ये मला नाही पडायचं. परंतु माझं व्यक्तिगत मत मी तुम्हाला सांगितलं की गृहीतकृत्याशिवाय सामाजिक संशोधनाचं काम करणं कठीण आहे. परंतु खऱ्या अर्थानं उपयुक्त आणि सर्वसमावेशक माहिती प्राप्तीसाठी गृहीतकृत्य हा एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा मूलाधार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून सर्वात महत्वाचं जर काय असेल तर गृहीतकृत्याचा एक अमूर्त स्वरूपातला मित्र म्हणजे गृहीतकृत्य आहे. सामाजिक संशोधनातला एक अमूर्त मित्र म्हणून गृहीतकृत्याकडे पाहिलं जातं. कारण मुळातच आपल्याला माहिती आहे सामाजिक घटनांचं स्वरूप हे गुंतागुंतीचं असतं. घटना ह्या परिवर्तनशील असतात. मानवाच्या क्रिया प्रतिक्रिया सुद्धा वेळोवेळी स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलणाऱ्या असतात.
आणि अशा परिवर्तनशील वातावरणाविषयी निरपेक्ष आणि तटस्थ अशा प्रकारच्या आपल्या अध्ययन विषयाशी संबंधित असणाऱ्या अचूक विधानाची मांडणी करण्याचं कौशल्य जर संशोधकाकडे नसेल तर ते संशोधन कार्य भरकटल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून गृहीत कृत्याशिवाय संशोधन म्हणजे दिशाहीन कार्य आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणून संशोधन पुढं कसं न्यावं, तथ्यसंकलन कसं करावं, कोणत्या मार्गाचा अवलंब करावा, कोणत्या पद्धतीचा अवलंब केल्यास संशोधन अधिक वैज्ञानिक होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं सापडण्यासाठी गृहीत कृत्य सहाय्यभूत ठरतं. म्हणून एक दिशादर्शक घटक म्हणून अप्रत्यक्षपणे गृहीत कृत्याची मदत ही संशोधकाला होत असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की गृहीत कृत्य तुमच्या संशोधनाच्या उद्दिष्टाप्रमाणे जर गृहीत कृत्याची अचूक स्वरूपामधील दोन चलातला सहसंबंध दाखवून, विशिष्ट सिद्धांताशी त्याचा सहसंबंध दाखवून जर तुम्ही विधानाची मांडणी केलेली असेल तर नक्की अगदी हमीपूर्वक या ठिकाणी आपण सांगू शकतो की तटस्थ, विश्वसनीय आणि वस्तुनिष्ठ अशा प्रकारची तथ्य प्राप्त व्हायला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता सामाजिक संशोधनामध्ये निश्चितता आणण्याच्या दृष्टिकोनातून गृहीत कृत्याचा उपयोग होतो. म्हणजे कोणती तथ्य उपयुक्त आहेत, कोणती तथ्य अनुपयुक्त आहेत याचाही विचार आपल्याला गृहीत कृत्याद्वारे या ठिकाणी करता येतो. आणि म्हणून घटनेच्या पाठीमागील अत्यंत अचूक अशा प्रकारचा कार्यकारण भाव, घटनेच्या पाठीमागील दडलेली जी अमूर्त सत्य परिस्थिती आहे तिच्यापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी या प्रकारच्या विधानांचा आधार आपल्याला घेता येतो. आता बाकीच्या गोष्टींचा उहापोह या ठिकाणी करत असताना मला या ठिकाणी असं मला पुढे सांगायचंय की गृहीत कृत्याअभावी अनावश्यक माहितीचे संकलन या ठिकाणी होऊ शकतं. त्यासाठी निष्कर्ष चुकीचे निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच यासाठी अनुभव योग्य आणि प्रमाणशील अशा प्रकारची गृहीत कृत्य मांडणं कधीही संशोधकाला अत्यंत महत्वाचं असतं. आता साधारणतः वैज्ञानिक निष्कर्ष काढण्याच्या दृष्टीने ज्याला आपण म्हणूया की साइंटिफिक कंक्लूजन पर्यंत अगर हमको जाना है तो विदाउट गृहीत कृत्य अपन नहीं जा सकते. इसका मतलब क्या है कि गृहीत कृत्य इसमें 2 वेरिएबल्स रहना जरूरी है, ये मैंने पहले ही बात कही है. तो अगर साइंटिफिक कंक्लूजन तक बिना कोई रुकावट, बिना कोई बैरियर्स अगर आपको पहुंचना है, जाना है, अगर आपका रिसर्च जो है वो ज्यादा से ज्यादा अगर साइंटिफिक आपको करना है तो हायपोथेसिस वो साइंटिफिक रहना बहुत जरूरी है. गुड आणि हॅटनं या ठिकाणी एक अत्यंत चांगलं स्टेटमेंट दिलेलं आहे. तो असं म्हणायला लागतो की गृहीत कृत्याच्या अभावी होणारं संशोधनाचं काम हे दिशाहीन असतं. म्हणजे ज्याला आपण म्हणूया नावाड्याशिवाय नावाडी होका यंत्राशिवाय जर समुद्रात गेला तर त्याची दिशा तो भटकल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे सामाजिक घटना आणि सामाजिक समस्या या परिवर्तनशील घटनांच्या संदर्भामध्ये, एककांच्या संदर्भामध्ये आपल्याला तटस्थपणे, निरपेक्षपणे संशोधनाचं काम अचूक निष्कर्षापर्यंत जर घेऊन जायचं असेल तर गृहीत कृत्याची मांडणी ही तितकीच परिपक्व स्वरूपाची असली पाहिजे. आणि म्हणून एकंदरीत गृहीत कृत्यामुळं तथ्यांच्या आधारावर सत्य असत्यतेचा पडताळा पाहता येतो. थोडक्यात संशोधन प्रक्रियेतील वस्तुस्थिती समजणे आणि चुका दुरुस्त करणे हे काम जे आहे गृहीत कृत्यामुळं आपल्याला सोयीचं ठरतं. आणि गृहीत कृत्याचा सामाजिक संशोधनामध्ये सर्वात महत्वाचा लाभ माझ्या मते जर कोणता होत असेल तर आपण एका नवीन अशा प्रकारच्या विचारधारेपर्यंत, एका नवीन अशा प्रकारच्या सिद्धांत निर्मितीपर्यंत किंवा एक कोणत्याही संशोधकानं न मांडलेलं नवीन अशा प्रकारचं माझ्या संशोधनातलं विधान मांडण्यासाठी गृहीत कृत्याचा आधार मला या ठिकाणी घेता येतो. म्हणून असं म्हटलं जातं की कोणत्याही सामाजिक विषयाचं कुठल्याही सामाजिक शास्त्रातल्या संशोधकानं संशोधन करत असताना आपला एक स्वतंत्र अशा प्रकारचा नियम संशोधनांती बाहेर काढला पाहिजे. नवीन सिद्धांताची मांडणी केली पाहिजे, एक नवीन थिअरी आपण डेव्हलप केली पाहिजे, एक नवीन अशा प्रकारचा शब्द किंवा संकल्पना आपल्या सामाजिक शास्त्राला दिला पाहिजे. तरच त्या सामाजिक संशोधनाची फलश्रुती आपण साध्य केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि ही गोष्ट जर आपल्याला साध्य करावायची असेल तर ती गृहीत कृत्याशिवाय शक्य नाहीये. म्हणून कोणत्याही सामाजिक संशोधनाचा अंतिम उद्देश
अचूक निष्कर्षाद्वारे नवीन सिद्धांताची मांडणी करणे हा आहे. आणि गृहीत कृत्यामुळेच, पुन्हा एकदा ही गोष्ट पुन्हा एकदा सांगायला हरकत नाहीये, गृहीत कृत्यामुळेच जुन्या माहितीचं परीक्षण करणं आपल्याला सोपं जातं. नवीन संकल्पना, नवीन शब्द, नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या संज्ञा यांची निर्मिती आपल्याला करता येऊ शकते. म्हणून जुन्या सिद्धांताचं परीक्षण करणे, नवीन सिद्धांताची मांडणी करणे, नवीन अशा प्रकारच्या संशोधनातून काहीतरी नवीन अशा प्रकारचे शब्द आपण सामाजिक शास्त्राला देणे, हे खऱ्या अर्थानं काम जर एखाद्या संशोधकाला करावायचं असेल तर गृहीत कृत्य ही आपल्याला अधिक सहाय्यभूत ठरतात, असं या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं. आणि म्हणून मित्रांनो, सामाजिक घटनांचं अवलोकन आणि परीक्षण करत असताना नवनवीन तथ्य प्राप्त करण्यासाठी या विधानाची मांडणी ही अत्यंत निरपेक्षपणे, वैज्ञानिकपणे करणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की अध्ययन विषयाची निवड ही जितकी विचारपूर्वक आपण करावी, तितकीच त्या अध्ययन विषयाला न्याय देणारी, त्या अध्ययन विषयाला अंतिम ध्येयापर्यंत म्हणजे अंतिम निष्कर्षापर्यंत घेऊन जाण्यासाठी जो मध्यस्थ म्हणून काम करणारा जो भाग आहे, दुवा म्हणून काम करणारा जो घटक आहे, तो गृहीत कृत्य हायपोथेसिस, जो दोन चलाशी सहसंबंध दाखविणारा भाग असतो, त्याची मांडणी करणं हे अधिक आवश्यक आहे. म्हणून तथ्य आणि माहितीचं विश्लेषण करण्यासाठी संशोधकातल्या अनेक अडचणी आणि मर्यादा याची जाणीव संशोधकाला करून देण्यासाठी संशोधनाचं काम तटस्थतेने, निरपेक्षपणे आपल्या निश्चित केलेल्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी गृहीत प्रत्यय या विधानाचा अगदी अचूकपणे आपण अवलंब केला पाहिजे. सारांश रूपाने मी केवळ एवढंच म्हणू शकतो कि हाइपोथेसिस आपके रिसर्च में इतनी महत्वपूर्ण भूमिका पार पाड़ता है कि गृहीत कृत्य के सिवाय अपना रिसर्च वर्क कंप्लीट अपन नहीं कर सकते. तो लास्ट में मैं ये बात कहना चाहूंगा कि अगर कोई थ्योरी क्रिएट करनी है, कुछ नई कंसेप्ट, कुछ नए वर्ड्स, कुछ नई थ्योरीज अगर हमको डेवलप करनी है, हमारे सोशल साइंस उसको हमारे रिसर्च के तहत देनी है, तो मैं कहना चाहता हूँ कि गृहीत कृत्य के सिवा ये सब जो बातें हैं हम कदापि कतई हम अचीव नहीं कर सकते. पुन्हा एकदा सारांश रूपाने मी या ठिकाणी गृहीत कृत्याचं स्वरूप, संरचना आणि सामाजिक संशोधनामध्ये त्याचं महत्व या ठिकाणी सांगत असताना अध्ययन विषय, साहित्याचं परीक्षण, आपल्या अध्ययन विषयाशी असणारा संशोधनाचा सहसंबंध आणि या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने ओघाने पुढे येणारी जी गोष्ट आहे हायपोथेसिस, प्रामुख्याने त्याचं विवेचन अगदी मला दिलेल्या वेळेमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. यामध्ये कदाचित माझी काही विधानं आपल्याला आवडतील किंवा काही विधानांशी आपण असहमत असाल तर त्याच्याशी आपण अगदी चर्चा करू शकतो. पुन्हा एकदा FDP रिसर्च मेथोडॉलॉजी या कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमामध्ये मला आपल्याशी संवाद साधण्याची, चर्चा करण्याची संधी दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर पंजाबराव चव्हाण सर, डॉक्टर रामचंद्र भिसे सर, सकरगे सर, अरविंद चव्हाण सर या सर्वांनी आणि त्यांच्या टेक्निकल स्टाफनं अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळून मला ही संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आणि यापुढील भविष्यातील काळामध्येही आपण संशोधनाच्या अनुषंगाने आपण चर्चा करत राहू आणि मला ज्या गोष्टी कुठे अडचणी समजणार नाहीत त्या आपल्या सर्वांशी मी सुद्धा चर्चा करत राहीन. पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रतिभागी, सहभागी, प्राध्यापक, शिक्षक, संशोधनार्थी या सर्वांचे ऋण व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय भारत. Now the topic is open for the discussion. If the participant have any question, they can ask to the resource person. Hello. Hello. Madam, introduce yourself firstly and then ask the question. माझा एक प्रश्न आहे. मॅडम आपली ओळख करून द्या. मनीषा पाटील बोलते मी. बोला मॅडम. आपली ओळख आणि कॉलेज दोन्ही सांगा मॅडम. माझा प्रश्न असा आहे की सामाजिक संशोधन शास्त्रामध्ये एखादं गृहीतक जर निगेटिव्ह सिद्ध होत असेल तर ते चालते का? चालते ना मॅडम, ते तुमचं यश आहे.
गृहीत कृत्य खरं ठरावं किंवा गृहीत कृत्य खोटं ठरावं यासाठी आपलं संशोधनाचं काम नसून गृहीत कृत्य हे आपल्या हाताला धरून तुम्हाला प्रत्यक्ष फील्ड मध्ये घेऊन जातं. तिथं कच्चे पक्के दिवे त्यामध्ये मांडलेल्या 2 चलाद्वारे आपल्याला समजून येतात. म्हणून आपण याची काळजी करायची नाही की माझ्या म्हणजे पूर्वी मांडलेल्या थिअरीला माझं गृहीत कृत्य सपोर्ट करतंय की त्याला विरोध करतंय. मॅडम, हा सर. ते गृहीत कृत्य निगेटिव्ह पण येऊ शकतं आणि त्याला सपोर्टिव्ह पण येऊ शकतं. थँक्यू सर. सर मी राजेश बोंबे, दालमिया कॉलेज, मुंबई. नमस्कार सर. माझा एक प्रश्न आहे की हा, आता सर. वेस्टर्न रिजन मध्ये म्हणजे परदेशामध्ये हायपोथेसिस हॅलो. मांडतर संशोधन करण्याची पद्धत हॅलो. निर्माण झालेली आहे आणि सर, आता आवाज नवीन तुटला, trend सर. आलाय प्लीज, की प्लीज, without प्लीज रिपीट. हायपोथेसिस आपण संशोधन सर, करू सर. शकतो. राजेश बोंबे सर. हायपोथेसिस सर प्लीज रिपीट राजेश सर, प्लीज. बोंबे सर, आपला हा, आवाज थोडा ब्रेक होतोय. थोडं बरोबर. माईक थोडं दूर ठेवून बोला म्हणजे सरांना आवाज क्लिअरली, आपला क्वेश्चन क्लिअरली समजेल. थोडं माईक दूर बरोबर. ठेवून बोला. हा हा सर. सर, माझा असा प्रश्न आहे हा सर. की वेस्टर्न कंट्रीज मध्ये हायपोथेसिस न घेता संशोधन करण्याची पद्धती आहे. तर ही पद्धती हॅलो. घेणं सर, म्हणजे सर, जुनी सर. पद्धत समजतात असं वेस्टर्न वेस्टर्न म्हणजे मॉडर्न आधुनिक संशोधनामध्ये असं म्हणतात. तर माझं असं म्हणणं आहे की जे विदाऊट हायपोथेसिस करून संशोधन करतात ते चुकीचे आहेत का? ते म्हणजे जर आपण विदाऊट हायपोथेसिस घेऊन संशोधन केलं तर ते एकदम चुकीचंच होईल का? सर, मी असा दावा करणार नाही, कारण विदाऊट हायपोथेसिस जर रिसर्च केलं तर ते चुकीचं ठरू शकेल. मी याला एवढंच म्हणजे काय म्हणतो स्पष्टीकरण देऊ शकतो की ज्या पद्धतीनं म्हणजे होका यंत्राशिवाय होडी समुद्रामध्ये जाणे आणि तिला दिशा मिळेल. होका यंत्र असेल तर दिशा मिळेल, नसेल तर दिशा मिळणार नाही. गृहीत कृत्य असतील तुम्ही तुमच्या संशोधनामध्ये मांडलेले, जे की तुम्ही तुमच्या अनुभवाच्या, माहितीच्या, विचाराच्या, अभ्यासाच्या आधारावर तुम्ही मांडलेली असतात. त्याचा आधार घेऊन जर तुम्ही संशोधन करत असाल तर तुम्ही तुमच्या चौकटीत राहाल आणि गृहीत कृत्य जर नसेल, त्याचा आधार जर तुम्ही घेतलेला नसेल तर तुमचं संशोधन कार्य माझ्या मते भरकटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुम्ही मग नको असलेल्या माहितीकडे तुम्ही आकर्षित व्हाल, नको असलेल्या माहितीकडे तुम्ही जाल. म्हणजे अनाठायी आपल्याकडं ज्या मर्यादित गोष्टी आहेत, वेळ, श्रम आणि पैसा. अर्थशास्त्राचा नियम सांगतो की साध्य आणि साधनामध्ये समन्वय असेल तर आपण आपला हेतू, आपलं जे काही साध्य आहे ते आपण साध्य करू शकतो. परंतु गृहीत कृत्याशिवाय जर संशोधनाचं काम केलं तर मला असं वाटतं की तुमचा वेळ अधिक जाईल, अधिक तुम्ही तथ्य संकलन कराल, पुन्हा अधिकाधिक माहिती जमा करण्यामध्ये तुमचा वेळ, श्रम खर्च होईल आणि मग तुमच्या संशोधनाला अधिक वेळ जाईल. आणि कधी कधी असं होतं सर की विदाऊट हायपोथेसिस म्हणजे गृहीत कृत्याशिवाय केलेलं संशोधनाचं काम हे कधी कधी तुमच्या संशोधनाला बळकटी करून देऊ शकत नाही. परंतु अजून एक मुद्दा मी क्लिअर केलेला होता की परिचयात्मक आणि अन्वेषणात्मक संशोधनामध्ये अनेकदा गृहीत कृत्याशिवाय संशोधनं केली जातात. परंतु माझं प्रामाणिक असं मत आहे की गृहीत कृत्याशिवाय आपण संशोधनाचं काम हाती घेऊ नये, कारण आपण एका विशिष्ट चौकटीमध्ये बसून काम नाही करू शकत. आपण भरकटायला लागू. सर, माझा एक प्रश्न आहे. हॅलो सर, नाव सांगा. हा, मी प्राध्यापक डॉक्टर संजय अवधूत, डॉक्टर पंजाबराव सर. देशमुख कला वाणिज्य महाविद्यालय, नागपूर. ओके सर. हॅलो. हा सर. बोला, बोला, बोला. हा सर, माझा एक ओके. संशोधनाच्या संदर्भात एक प्रश्न असा आहे की हा, सर. बरेचसे संशोधक आणि पर्यवेक्षक सुद्धा असं म्हणतात की ज्या संशोधकाने एखादा विषय जर निवडला तर त्या विषयावरती आधी त्या विद्यापीठामध्ये संशोधन झालेलं नसावं, साधारणपणे असा समज आहे. परंतु मला बरोबर. असं म्हणायचं आहे की सेम जरी सब्जेक्ट असला तरी पुढचा संशोधक त्या जास्त लाईट किंवा प्रकाश पाडू शकतो. तर याविषयी आपलं काय मत आहे? सर, अगदी सेम सब्जेक्ट जरी असेल परंतु तुमचं अध्ययन क्षेत्र जर वेगळं असेल तर तुम्ही सेम टॉपिक घेऊ शकता. जर तुमचं सेम टॉपिक आहे परंतु अध्ययन क्षेत्र तुमचं बदललेलं आहे, कारण समजा एखादा टॉपिक असेल नागरी समुदायाशी रिलेटेड सारखा आहे. आता उदाहरण सांगतो मी की शहरातील महिला बचत गटाचा समाजशास्त्रीय अभ्यास असा विषय आहे.
किंवा महिला बचत गटाचा अभ्यास, हा. नागरी जीवनातील असा आपण विषय निवडलेला आहे. आणि तोच विषय तुम्ही समजा ग्रामीण जीवनातल्या समजा महिलांचा निवडलेला असेल तर तिथले निष्कर्ष हे वेगळे येतील. तुम्ही समुदाय निवडला, तुम्ही अध्ययन क्षेत्र निवडलं की तुमचे निष्कर्ष सुद्धा बदलतील. तेच निष्कर्ष कसे येतील? त्यामुळं माझं असं मत आहे की सेम टॉपिक सुद्धा घेतला तरी काही अडचण येत नाही. फक्त तुमचं अध्ययन क्षेत्र हे भिन्न भिन्न असलं पाहिजे. त्या एकाच अध्ययन क्षेत्रातील तुम्ही सेम म्हणजे समानता दाखवणाऱ्या विषयाशी समान टॉपिक असणाऱ्या विषयाचं संशोधन करू शकत नाहीत. परंतु सेम टॉपिक असेल, अध्ययन क्षेत्र वेगळं असेल तर तुम्ही संशोधन करू शकता. खरे सर, माझा एक प्रश्न आहे. हा सर बोला. हा सर, पिलगुलवार सर बोलतो, लोकमान्य महाविद्यालय बरोबर, चंद्रपूर. हा सर बोला. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही संशोधनामध्ये गृहीत कृत्याची गरज आहे का? आता क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह, आता तो एक भाग वेगळा होऊ शकतो. माझं तेच मत आहे सर. कारण आज खऱ्या अर्थानं सामाजिक शास्त्रामध्ये गुणात्मक संशोधन जे आहेत, माझं मत आहे सर, ती थोडीशी संख्यात्मक संशोधनाच्या प्रमाणामध्ये थोडीशी कमी आहेत. आणि गुणात्मक संशोधनामध्ये सुद्धा तुम्ही हायपोथेसिस जर स्वीकारलेला असेल तर तुम्ही तुमच्या उद्दिष्टाशी चिकटून राहून तुम्ही अत्यंत तटस्थ माहिती संकलित करू शकता. आपला उद्देश सर, गृहीत कृत्य मांडण्याचा आपला उद्देश काय आहे की आपण संशोधनामध्ये स्वीकारलेल्या उद्दिष्टांना आपण न्याय देऊ शकू. जर तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांना अगदी म्हणजे चांगल्या वैज्ञानिक अगदी अचूकपणे न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. जसं आपण सिद्धांताचा आधार घेतो, गृहीत कृत्याचा आधार घेतो, साहित्य परीक्षणाचा आधार घेतो, पूर्वसंशोधित जे साहित्य आहे त्याचा आधार घेतो. आणि या निमित्तानं तुम्ही एक चांगला प्रश्न विचारलेला आहे सर. या निमित्तानं मला अजून एक मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की जे आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करतो, आता अनेक अभ्यासक काय करतात सर की आपल्या विषयाशी साधर्म्य असणाऱ्या रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा स्वीकार रिसर्च मध्ये करतात. परंतु तुम्ही केलेलं स्वीकारलेलं जे किंवा त्याला काय म्हणतो ऍक्सेप्ट केलेलं जे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आहे ते रिव्ह्यू ऑफ लिटरेचर तुम्ही मांडल्यानंतर कुठल्या रिव्ह्यू ऑफ लिटरेचरला तुमचं रिसर्च, तुमच्या रिसर्च मधले निष्कर्ष सपोर्ट करतायत, म्हणजे पूरक आहेत किंवा विरोध करतायत किंवा साधर्म्य दाखवतायत, वैधर्म्य दाखवतायत, याचं स्पष्टीकरण अनेकदा संशोधनामध्ये येत नाही. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी एका वाक्यामध्ये द्यायचं असेल तर संशोधन हे क्वांटिटेटिव्ह असू द्या किंवा क्वालिटेटिव्ह असू द्या सर, दोन्ही प्रकारच्या संशोधनामध्ये आपल्याला गृहीत कृत्याची मांडणी करता येऊ शकते आणि त्या अनुषंगाने आपण केलेलं संशोधन हे वैज्ञानिक आपल्याला मानता येऊ शकते. ऐतिहासिक दृष्ट्या करण्यात येणाऱ्या संशोधनासाठी हायपोथेसिस मांडणे आवश्यक आहेत का सर? हॅलो. हा बोला सर. हा सर, ऐतिहासिक दृष्ट्या जे संशोधन होतं त्या दृष्टिकोनातून त्या संशोधनासाठी हायपोथेसिस मांडणं आपल्याला कंपल्सरी आहे का? आता ऐतिहासिक संशोधनामध्ये हा थोडासा सामाजिक शास्त्रातला डिफरंट पार्ट असल्यासारखा आहे. सामाजिक शास्त्रामध्ये विशेषतः इतिहासामध्ये प्रामुख्याने या गोष्टीचा अभ्यास केला जातो. आता ऐतिहासिक संशोधनामध्ये सुद्धा मुलाखत अनुसूचीचा अवलंब होतो, हे मान्य आहे तुम्हाला? हॅलो सर. हॅलो. आवाज येतोय सर, आवाज येतोय सर. हा ऐतिहासिक संशोधनामध्ये सुद्धा मुलाखत अनुसूचीचा किंवा प्रश्नावली या तंत्राचा अवलंब शोधकर्ता करू शकतो की करू शकत नाही? त्याच्याशी रिलेटेड असणारे जर हयात असणारे कोणी व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी करू शकतो. हा, अगदी करू शकतो, बरोबर आहे. जर त्या ठिकाणी तुम्ही प्राथमिक तंत्रातल्या या माध्यमांचा अवलंब करत असाल, मग ऐतिहासिक असू द्या, गुणात्मक असू द्या, संख्यात्मक असू द्या, आपल्याला संशोधनाचा तुम्ही कोणता प्रकार किंवा कोणती पद्धती अवलंबलेली आहे याच्यावरून आपल्याला गृहीत कृत्य स्वीकारायचं की स्वीकारायचं नाही हा भाग पुन्हा वादाचा होऊ शकतो. परंतु मला या निमित्तानं असं म्हणायचंय सर की गृहीत कृत्य तुम्ही स्वीकारलात तर तुम्ही तुमच्या वैज्ञानिक चौकटीमध्ये राहून काम करू शकता. ओके सर, थँक्यू सर. हॅलो. हा सर बोला. हॅलो, मी सत्यनारायण राठी, KKM कॉलेज मालवण.
सर माझा एक प्रश्न आहे बोला की सर. हायपोथेसिस किती असले पाहिजे, मिनिमम किंवा मॅक्झिमम असे नंबर मध्ये किती असले पाहिजे? सर आता माझ्याकडे 6 विद्यार्थी सध्या PhD करतायत, 2 MPhil चे झालेले आहेत. त्यांना आणि इतर माझ्या मित्रांना मी मार्गदर्शन करत असताना जर तुमची सामाजिक संशोधनाची उद्दिष्ट 6 असतील, उदाहरण सांगतोय 6 असतील, तर तुम्ही गृहीत कृत्य सुद्धा 6च मांडली पाहिजेत. त्याचं कारण असं आहे की पहिल्या उद्दिष्टाला अनुसरूनच तुमचं पहिलं गृहीत कृत्य आलं पाहिजे, दुसऱ्या उद्दिष्टाला अनुसरूनच दुसरं गृहीत कृत्य आलं पाहिजे. कारण पहिलं उद्दिष्ट, सामाजिक संशोधनातलं पहिलं उद्दिष्ट तुम्ही साध्य करत असताना पहिलं गृहीत कृत्य जे मांडलेलं आहे त्यामध्ये जे 2 व्हेरिएबल्स तुम्ही दाखवलेले आहेत त्याच्या अनुषंगानेच तुम्हाला तुमच्या पहिल्या उद्दिष्टाची साध्यता प्राप्त करता येते. आणि राहिला प्रश्न संख्येचा, आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे सर. तसं मी अगदी थोडक्यामध्ये याचं विवेचन माझ्या संवादामध्ये केलेलं होतं की उद्दिष्टांची संख्या इतकी अधिक असू नये सर की त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचता पोहोचता संशोधनाचा काळ आपला संपून जाईल. म्हणून गृहीत कृत्य मर्यादित असावेत, उद्दिष्ट मर्यादित असावीत आणि आयडल कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 8 असावीत सर. दुसरा एक सर क्वेश्चन आहे की हायपोथेसिस नवीन काही म्हणजे मांडणी करण्याची काही नवीन पद्धती आलेली आहे का? नाही, त्याची पद्धती वगैरे असं मांडणी जी आहे तीच आहे सर. परंतु मूळ आता काय होतंय की जे आपले नवीन संशोधन करणारे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्याकडून अनावधानानं काही उणिवा राहून जाऊ शकतात. तर मी एक उदाहरण याच्यामध्ये सांगितलं मी की गृहीत कृत्याची मांडणी करत असताना अनेक संशोधन हे निष्कर्ष वजा करतात. म्हणजे निष्कर्ष वजा म्हणजे कसं, आता ते दिलेलं उदाहरण मी पुन्हा एकदा रिपीट करतोय पहा. माझ्या या ह्याच्यामध्ये आपला काय म्हणतो संवादामध्ये मी जे उदाहरण दिलं की दोषपूर्ण शिक्षण पद्धती सुशिक्षितांची बेकारी वाढविते, हे झालं गृहीत कृत्य सर. कारण या विधानामध्ये तुम्हाला निष्कर्ष वजा स्टेटमेंट दिसतंय का? हे अजिबात नाही. आता दोषपूर्ण शिक्षण पद्धती सुशिक्षितांची बेकारी वाढविते, वाढविते की नाही हा संशोधनाचा भाग आहे. संशोधनाच्या अंती हे खरं किंवा खोटं ठरणार आहे. हॅलो सर. परंतु हे विधान जर मी असं मांडलेलं असेल की दोषपूर्ण शिक्षण पद्धती सुशिक्षितांची बेकारी वाढवत आहे, वाढवत आहे म्हणलं की निष्कर्ष झाला. ते तशा प्रकारचं विधान आपण नाही मांडू शकत. आणि जर आपण सुशिक्षितांची बेकारी वाढविते असं जर म्हटलं, कारण हे स्टेटमेंट आहे मांडलेलं, ज्याची तपासणी आपल्याला करायची आहे सर, ते खरं आहे की खोटं आहे, अशाच विधानांची मांडणी आपण गृहीत कृत्य म्हणून करू शकतो. इथं भावार्थ संशोधकांचा ठीक असतो सर, परंतु वाक्य रचनेतला घोळ हा आपल्याला चुकीच्या मार्गाकडे घेऊन जातो. दुसरं काही नाही. घेऊन जाऊ शकतो. थँक्यू सर. हॅलो. हा नमस्ते सर. हा नमस्कार, बोला. हॅलो. हा सर, मी डॉक्टर दत्तराव उत्तमराव राठोड, नंदिनीबाई वामनराव गर्ल्स कॉलेज जळगाव येथून बोलतोय. हा वेलकम सर, वेलकम, बोला. अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण दिली सर, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. कारण संशोधकांना संशोधन करत असताना ज्या स्टेप्स आहेत त्यापैकी एक महत्वाची स्टेप्स म्हणजे क्रिएशन ऑफ हायपोथेसिस, हायपोथेसिस निर्मिती. त्यामध्ये आपण सांगितल्यानुसार गृहीत कृत्य मांडत असताना त्यामध्ये 2 चल असावी लागतात, कार्यकारण संबंध दर्शवणारी. बरोबर. अमुक हे आता आपण बोलला की दोषपूर्ण शिक्षण पद्धतीमुळे बेरोजगार वाढतात. तर दोषपूर्ण शिक्षण पद्धती हा एक चल झाला आणि त्यामुळे बेरोजगारी वाढते हा दुसरा चल झाला. त्या ठिकाणी ते प्रॉपर झालं. अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण दिली सर. सर मला एक असं विचारायचे 2 प्रश्न आहेत की हायपोथेसिस निर्माण करणे संशोधनाच्या सुरुवातीला शक्य आहे, त्याचबरोबर संशोधन कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा आपण हायपोथेसिस मांडू शकतो का? नंबर 1. आणि दुसरा प्रश्न आहे सर, अत्यंत अवघड अशा परिस्थितीमध्ये
मेहनत करून आपण संशोधन कंप्लीट करतो सर. माझा संशोधनाचा विषय उत्तर महाराष्ट्रातील आरोपित महिला कैद्यांचा अभ्यास असा होता. समाजशास्त्र हा विषय माझा. आता अत्यंत धडपड करून, मेहनत करून, पैसा खर्च करून संशोधन कंप्लीट केलं आणि कंप्लीट केल्यानंतर डिग्री अवॉर्ड झाली आणि आपला जो थेसिस आहे तो विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये त्या ठिकाणी ठेवून दिलेला आहे. त्यावरती इम्प्लिमेंट अजिबात होत नाही सर. अत्यंत दर्जेदार अनेक संशोधन होतात आणि हे सर्व त्या ग्रंथालयांच्या कप्प्यांमध्ये बंद होतात. बरोबर आहे, बरोबर आहे. अगदी या संदर्भात आपण कोणती पावलं उचलली पाहिजे सर? असे 2 प्रश्न आहे सर. ठीक आहे सर. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो, कारण तुम्ही जी पूर्वी गृहीत कृत्ये मांडलेली आहेत त्यापेक्षा नवीन एखाद्या गृहीत कृत्याची मांडणी आपल्याला नंतर करता येऊ शकते का? मी म्हणतो की संशोधकाचं हे सर्वात मोठं यश आहे सर. कारण तुम्ही मांडलेली गृहीत कृत्य ना ती आपण खरी ठरावीत, सत्य ठरावीत किंवा त्याच्या आधारावरच आपलं संशोधनाचं काम व्हावं किंवा झालेलं आहे असा दावा करणं चुकीचं आहे, पहिली गोष्ट. आणि यामुळं जर तुम्ही मांडलेली, समजा उदाहरणार्थ 6 गृहीत कृत्य मांडलेली आहेत आणि 6 गृहीत कृत्य चुकीची ठरलेली आहेत आणि नवीन एखादं विधान तुम्ही मांडताय तुमच्या संशोधनामध्ये की या कारणामुळं, आज घडीला या कारणामुळे सुशिक्षितांची बेकारी वाढते, तर हा तुमच्या संशोधनाची ही फलश्रुती आहे सर, जे तुम्ही नवीन गृहीत कृत्य मांडू शकलात तुमच्या निष्कर्षामध्ये. हॅलो. हा सर. येस सर. येस सर. बरोबर. हा, तुम्ही नवीन गृहीत कृत्याची मांडणी करू शकता. हा पहिला भाग झाला. आणि दुसरं जे आता ते फार याचा मुद्दा आहे सर, कारण मी सुद्धा संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियानात लोकसहभाग या विषयावर रिसर्च केलं सर. आणि मी त्याचं बुक फॉर्म मध्ये सुद्धा पब्लिकेशन केलं एका चांगल्या नामांकित पब्लिकेशन द्वारा. त्याचा एक शॉर्ट रिझ्यूम तयार करून मी ग्रामविकास मंत्रालयाला, ग्रामविकास मंत्र्यांना 2 कॉपीमध्ये पाठवला. साधं त्या ग्रामविकास मंत्रालय असो किंवा ग्रामविकास मंत्री असो यांनी अभिनंदन म्हणा किंवा काही म्हणा, म्हणजे अगदी एक साधं पत्रही मला पाठवलं नाही. मग मी आता प्राध्यापक मंडळी, आता 2 गोष्टी आपल्या समोर असतात. आपण चला PhD झाली आणि आपल्याला वेतन लाभ मिळाला, इथं काही समाधानी होणारी मंडळी असतात. आणि काही मंडळी अशी आहेत की आपलं रिसर्च वर गेलं पाहिजे, त्याचा उपयोग झाला पाहिजे, त्याचं कोणीतरी म्हणजे आउटपुट तपासलं पाहिजे. परंतु ही शोकांतिका आहे सर. आणि ही गोष्ट जी आहे आपण संघटनेच्या माध्यमातून, वैचारिक पातळीवर लेखनाच्या माध्यमातून मांडू शकतो. त्याला हे पर्याय आहेत असं मला वाटतं. आणि खरं म्हणजे तुम्ही निवडलेला जो विषय आहे आरोपी महिलांचा, खरं म्हणजे त्यांचं एक वेगळं जीवन असतं. आणि आरोपी महिलांच्या संदर्भामध्ये बामू विद्यापीठातल्या आदरणीय डॉक्टर शुभांगी गव्हाणे मॅडमचं रिसर्च झालेलं आहे. आणि त्यांचं हेच म्हणणं होतं, मॅडम आम्हाला नेहमी म्हणायच्या की म्हणजे आम्ही निष्कर्ष जे सांगितलेले आहेत त्या निष्कर्षाचं कुठं फारसं काही फारसा उपयोग करून घेतला गेलेला नाही सर. हॅलो सर. हा सर. धन्यवाद सर. खूप उपयुक्त अशी माहिती आपण दिली. अभिनंदन तुमच्या विषयाच्या संदर्भात. हॅलो. थँक्यू. हॅलो. हा सर. हॅलो. हॅलो. हायपोथेसिस आणि नल हायपोथेसिस संदर्भात. हॅलो. हॅलो सर. हॅलो. आवाज येत नाही सर. हॅलो सर. बोला सर. हा पवार सर बोला. बोलू का? बोला. एक मिनिट पवार सरांना विचारू द्या. हा बोला. हॅलो. हॅलो. सर एक जण बोला सर. एक जण प्लीज. एक जण बोला सर. हायपोथेसिस आणि नल हायपोथेसिस सर संदर्भात अडचण होती सर. आवाज येत नाही सर. हॅलो. हायपोथेसिसच्या संदर्भात थोडस सांगावं. हा बोला सर. हायपोथेसिस आणि नल हायपोथेसिसच्या संदर्भात थोडस बोलावं सर असं वाटतं मला. अच्छा. मला विचारला. आता सामाजिक शास्त्रामध्ये हायपोथेसिसचे जे प्रकार सांगितलेले आहेत सर, त्याच्यामध्ये गुड आणि हॅट यांनी, ब्लॅक आणि चॅम्पियननी, त्यानंतर हेज या
समाजशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार सांगितलेले आहेत. तर आता नल हायपोथेसिस, ज्याला आपण मराठीमध्ये शून्य गृहीत कृत्य असं म्हणू शकतो. तर ज्यावेळी गृहीत कृत्याची मांडणी नकारात्मक स्वरूप, हॅलो सर, गृहीत कृत्य जेव्हा नकारात्मक स्वरूपामध्ये मांडलं जातं ते नल हायपोथेसिस असतं. नल हायपोथेसिस असतं. आता नल या शब्दाचा अर्थ शून्य असा सांगितला जातो आणि म्हणूनच मी त्याचा अर्थ मराठीत सांगितला. नकारात्मक स्वरूपामध्ये. नकारात्मक वाक्याचं उदाहरण. हा, नकारात्मक वाक्य. आता त्याचं उदाहरण आपल्याला असं देता येईल सर, की समजा एखाद्या दारिद्र्यशील कुटुंबाचं उत्पन्न 500 रुपये आहे. एका दारिद्र्यशील कुटुंबाचे उत्पन्न 500 रुपये आहे. तर याचं उलट गृहीत कृत्य, किंवा त्याला काय म्हणूया, नकारात्मक गृहीत कृत्य आपण असं म्हणू शकतो, की दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न 500 रुपये नाही, या स्वरूपामध्ये. म्हणजे इथं काय, फक्त शब्दांची उलटफेर आहे सर. जसं आपण एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असताना आपण पॉझिटिव्हलीही मागू शकतो, निगेटिव्हलीही मागू शकतो. उद्देश एकच असतो, परंतु शब्दांचा जो छल आहे, शब्दछल म्हणूया साहित्याच्या भाषेमध्ये, हा भाग आपल्याला नल हायपोथेसिस मध्ये अधिक प्रमाणामध्ये दिसून येतो. फक्त यामध्ये या नल हायपोथेसिसचा उपयोग काय आहे, की आपला जो अप्रोच आहे तो आपण टाळू शकतो. म्हणजे समजा एखादं निगेटिव्ह विधान आहे, तर त्याला पॉझिटिव्ह स्वरूपामध्ये आपण मांडून आपला हेतू साध्य करू शकतो. संशोधनामध्ये सुद्धा हे येतच, कारण संख्याशास्त्रीय चाचणीची चौकट निश्चित करायची असेल किंवा कधी आपले हायपोथेसिस सर आवाज क्लिअर येत नाही तुमचा. कधी आपले पूर्ण हायपोथेसिस प्रूव्ह होतात, पण एखादा होत नाही, तो मग नल ठरतो का? हॅलो करे सर. हॅलो सर. अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आपले आदरणीय तवार सर काहीतरी विचारू इच्छितात. तवार सरांना. सर नमस्कार. तवार सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. प्रश्न मी विचारत नाही. नाही विचारा सर. हा विचारा सर. अरे सर, मी प्रश्न विचारत नाही. हा सर. परंतु दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचे प्राचार्य मित्र डॉक्टर पंजाबराव चव्हाण, समाजशास्त्र विभाग प्रमुख रामचंद्रजी बिशे सर, तुमचा परिचय करून देणारे ज्ञानेश्वर चव्हाण. हा सर. आणि तुम्ही स्वतः. नाही ठीक आहे. आनंद याचा वाटतो मला की या महाविद्यालयाने यापूर्वीही अशा प्रकारच्या चर्चा घडून आणल्या. बरोबर आहे सर. खरोखरच कौतुकास्पद आहे. दुसरी बाब अशी आहे सर, की मी 3 दिवसापासून ह्या तुमचे एफडीपी ऐकतो. मीही एक छोटासा अभ्यासक आहे असं समजा. संशोधनाच्या बाबतीत अशा प्रकारच्या चर्चा होणं किती गरजेचं आहे हे प्रत्येक व्याख्यात्याचं व्याख्यान संपल्यानंतर विचारलेल्या प्रश्नावरून लक्षात येते. अगदी बरोबर आहे सर. अतिशय म्हणजे प्रश्नाची पातळी मी सांगत नाही, पण किती छोटे प्रश्न संशोधकासमोर असतात आणि या प्रश्नांच्या उत्तरासाठी त्याचं संशोधन संपून जातं, परंतु त्याची उत्तर मिळत नाहीत. याचं द्योतक म्हणजे हे विचारले जाणारे पुन्हा विचारले जाणारे प्रश्न आहेत. अगदी सर. खरे सर, आपली भेट झाली होती तुमच्या कॉलेजला मी आलो तेव्हा. हो माहिती आहे ना सर, माहिती आहे. माझ्या लक्षात त्यावरून आलंय की तुमची विषयाच्या बाबतीत असणारी डेप्थ किंवा तुम्ही विषयाची जी मांडणी केली आणि एक सिंपल स्टेटमेंट संशोधनातलं तुम्ही घेतलं, फक्त हायपोथेसिस. तसं जर बघितलं तर एकूण संशोधनाच्या प्रक्रियेतल्या त्या हायपोथेसिस मध्ये सुद्धा संशोधनाची किती प्रक्रिया दडलेली आहे हे तुमच्या या 1 तासाच्या व्याख्यानावरून समजतं. अनेक लोकांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारलेत, प्रश्न संयुक्तिक होते, परंतु मला एकच वाटतं, संशोधनाला मर्यादा नाहीत. अगदी बरोबर आहे. हा प्रवाहित आहे आणि हे सातत्याने चालणारी जी प्रवाहित संकल्पना आहे, यामध्ये आपण कितीही थांबण्याचा प्रयत्न केला तरी आपण कोणीही त्याला थांबवू शकत नाही. अगदी सर.
दुसरी बाब, आपण केलेलं संशोधन समाजासमोर येतं का? तर आपणच नेहमी बघतो की आपल्यापैकीच 80% लोक ते समाजासमोर येऊ नयेत याचाच प्रयत्न करतात. 20% लोकांना जे समाजासमोर यावं असं वाटतं, त्यांना आपापल्या विषयाच्या सगळ्या संघटना आहेत, आपापल्या विषयाच्या परिषदा होतात आणि आपापल्या पातळीवरून त्या परिषदेच्या आपले निष्कर्ष आपण जर संबंधितांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळं संशोधन जर दर्जेदार असेल तर त्याची नक्कीच दखल घेतली जाईल किंवा दखल घेण्यासाठी आपण भाग पाडलं पाहिजे या मताचं मी आहे. अगदी सर. अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र किंवा कुठलेही संशोधन आतापर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा अनेक तिन्ही फॅकल्टीच्या शेकडो संशोधनाचा संबंध माझा आलाय. आपण खूप त्याच्यावर चर्चा करतो आणि नवीन येणाऱ्या पिढीला त्यातून प्रश्न निर्माण होतात. नवीन पिढी त्यावर पुन्हा पुन्हा विचार करते आणि हेच या संशोधनाचे यश आहे असं मी समजतो. कारण प्रत्येक वेळेस नवीन नवीन बाब समोर येते, त्यातून मुलं, विद्यार्थी किंवा संशोधक नवीन नवीन आयडिया, कल्पना घेतात आणि त्या आपल्या परीने विकसित करण्याचा प्रयत्न करतात. मग तुमचे हायपोथेसिस किती असावेत, ऑब्जेक्टिव्ह किती असावेत वगैरे वगैरे, ह्या सगळ्या बाबी तुमच्या विषयाशी संबंधित किंवा विषयावर अवलंबून असतात. आपण बघितलं, नोबेल पारितोषिक विजेते लोकांचा 20-20 पानाचा प्रबंध आहे. अगदी अगदी आपण पानावर जायची गरज नाही, किती कंटेंट असले, किती संख्यात्मक त्याच्यामध्ये किती बाजू असली पाहिजे हेही महत्वाचं नाही. फक्त संशोधन हे प्रामाणिकपणे आणि आपण निवडलेल्या विषयाला न्याय देणारं जर आपण केलं तर त्यातून समाजाला आणि आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. ही सगळी प्रक्रिया जी चर्चेतून आता समोर येते याचा मला मनस्वी आनंद होतो आणि अशी चर्चा वारंवार घडत राहावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. सर धन्यवाद. धन्यवाद सर. आशीर्वाद असू द्या सर. धन्यवाद तवार सर. नेहमीच आपले आशीर्वाद आमच्या सोबत आहेत, शुभेच्छा आमच्या सोबत आहेत. धन्यवाद. बिलकुल, त्यामुळेच बोललो रामचंद्रजी. धन्यवाद सर. अरे सर, एक प्रश्न आहे चॅट बॉक्स मध्ये आलेला. डॉक्टर शकीरा प्रवीण मॅडम आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारलाय. संस्थात्मक अभ्यासासाठी संस्थात्मक अभ्यास करताना ज्या काही केस स्टडीज असतात त्यामध्ये हायपोथेसिसची गरज आहे का, असा प्रश्न आहे. आता केस स्टडीज मध्ये भले हायपोथेसिस तुम्ही मांडू शकता सर, परंतु अनेकदा म्हणजे केस स्टडीज मध्ये, आता थोडस याच्या अगोदरचा एक मुद्दा थोडा मी एका मिनिटात क्लिअर करतो. कारण माझी सामाजिक शास्त्रातल्या सर्व संशोधक अभ्यासकांना विनंती आहे की त्यांनी संख्यात्मक संशोधनाबरोबर काही गुणात्मक तथ्य किंवा गुणात्मक संशोधनाचा थोडा आधार घेऊन जर वाटचाल केली तर ते संशोधन अधिक परिपक्व आणि वैज्ञानिक स्वरूपाचं व्हायला मदत होईल. म्हणजे कसं, आपण अनेकदा प्रश्नावली किंवा मुलाखत अनुसूचीचा अवलंब करून तथ्य संकलन करतो. याबरोबरच जर संशोधकांनी काही केस स्टडीज जर घेतल्या, केस स्टडी जर केल्या, हा गुणात्मक संशोधनाचा एक भाग आहे. तर तुमचं संशोधन हे ज्याला आपण म्हणूया इतकं मोलाचं आणि अमूल्य अशा स्वरूपाचं ठरू शकतं. एकतर तुम्ही मांडलेली गृहीत कृत्य एकतर त्याला सपोर्ट करणारी असतील किंवा त्याला सपोर्ट करणारी नसतील. गुणात्मक संशोधनामुळे तुम्ही नवीन अशा प्रकारच्या विधानांची आणि सिद्धांताची सुद्धा मांडणी करू शकण्याची ताकद गुणात्मक संशोधनामध्ये आहे. त्यामुळे गुणात्मक संशोधनामध्ये गृहीत कृत्य मांडायला काहीच हरकत नाही सर. आणि गुणात्मक संशोधनामध्ये गृहीत कृत्याचा आधार घेऊन सुद्धा माहिती आपण संकलित करू शकतो. हॅलो. येस सर, येस सर. हा टाके सर, समारोपाकडे वळावं मला वाटतं. ओके ओके ओके. हॅलो. थँक्यू सर. हॅलो हॅलो हॅलो. प्रश्न आहे का? हॅलो. हा, माझा एक प्रश्न आहे सर. घ्या घ्या. मी प्राध्यापक सुरेश शहापुरे बोलतोय पुण्यामधून. हा बोला सर, बोला. शिवछत्रपती कॉलेज वडगाव सिंहगड रोड पुणे. माझा असा प्रश्न आहे की आपण जे सिद्धांत मानतो किंवा जे सिद्धांत आहेत, आपण सिद्धांतावर आधारित आपण संशोधन करतो,
हे सिद्धांताच्या आधाराचे आपण जे शेवटी निष्कर्ष काढतो तर ते निष्कर्ष कसे काढतो, सिद्धांतावर आधारित निष्कर्ष काढता येतील का आपल्याला? निष्कर्ष कसा आधार, म्हणजे सिद्धांताचा आधार कसा घ्यायचा निष्कर्षामध्ये, हा असा माझा प्रश्न आहे. आता उदाहरण या संदर्भामध्ये सांगतो. सिद्धांताचा आधार यासाठी घ्यायचा की काहीतरी आपल्यासोबत लॉजिकल आयडियोलॉजी असेल, तार्किक विचारधारा असेल, तर त्या विचारधारेला धरून आपण वाटचाल करत असतो अगदी ती निष्कर्षापर्यंत. बरोबर आहे. आता समजा उदाहरणार्थ की आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी एखादा जर अभ्यासक संशोधन करत असेल तर त्याला इमाईल डर्कहाइमची सुसाईड थिअरी अभ्यासल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आता इमाईल डर्कहाइमनं सुसाईड केव्हा कोणत्या काळामध्ये का होत असते याचं विवेचन केलेलं आहे. आणि तुमच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या विशिष्ट जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या विशिष्ट परिस्थितीमध्ये घडत असतील, तरी परंतु तुम्हाला इमाईलची थिअरी आणि हा विषय याचा कुठेतरी कनेक्टिव्ह सहसंबंध म्हणजे सहसंबंध तुम्हाला जुळवून त्याचा अभ्यास करावाच लागेल. मग एखाद्या सिद्धांताशी पूरक सपोर्ट करणारे निष्कर्ष तुमचे येऊ शकतील किंवा त्या सिद्धांताला विरोध करणारे निष्कर्ष येऊ शकतील. हे संशोधनांती आपल्याला समजणार आहे की मी माझ्या संशोधनामध्ये मांडलेले, काढलेले किंवा आपल्याला प्राप्त झालेले जे निष्कर्ष आहेत ते मी स्वीकारलेल्या सिद्धांताला पूरक आहेत की अपूरक आहेत, म्हणजे त्या सिद्धांताला काय म्हणूया आपण सपोर्ट करतायत की सपोर्ट करत नाहीयेत, हे तुम्ही अगदी स्पष्टपणे तुमच्या रिसर्च मध्ये मांडू शकता. आणि आपल्या संशोधनामध्ये एक तरी शब्द नवीन यावा, एक तरी वाक्य नवीन यावं, एक तरी थिअरी नवीन यावी, तर त्या संशोधनाचं ते फलित आहे असं मला वाटतं. यस. काके सर. Thank you, Kare sir. Oh. Dear participants, today in this first session, Dr. Bibhishan Kare sir has delivered his lecture on the importance and nature of hypothesis in social research. He has started with a brief account of the process of selecting your research problem according to the limitations and strengths of yourself. And he has talked about hypothesis, the difference between assumptions and hypothesis. He has also reflected on the definition of hypothesis, structure of hypothesis, scope of hypothesis, and he has enlightened us about the importance of hypothesis in research. He has claimed that without hypothesis, research cannot be continued and completed in a meaningful way. With all this, now we come to the conclusion of this first session. I request Dr. S.P. Kale sir, Head Department of Economics, Digambara Bindu College, Bhokar, LMC member of Digambara Bindu College, Bhokar, to express vote of thanks. Dr. S.P. Kale sir. सर्वांना माझा नमस्कार. दिगंबरा बिंदू कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भोकर येथील समाजशास्त्र विभाग व IQAC विभागाच्या वतीने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन रिसर्च मेथॉडॉलॉजी हे 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान संपन्न होत आहे. आजच्या या तिसऱ्या दिवसाचे हे चौथे सत्र. या चौथ्या सत्रासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर बिभीषण करे, समाजशास्त्र विभाग प्रमुख, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड. सरांनी आजच्या या सत्रासाठी विषय निवडलेला होता सामाजिक संशोधनात गृहीतकर्ते, स्वरूप आणि महत्व. या संदर्भात सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन सरांनी आपणा सर्वांना केले. त्यातील काही मुद्द्यांचा उहापोह इथं मी करू इच्छितो. यामध्ये सरांनी प्रामुख्याने सांगितले की अध्यापन विषयाच्या बाबतीमध्ये चिंतन करणे गरजेचे आहे.
समस्येची संभाव्य उत्तरे ही गृहीत कृत्यात असले पाहिजे. उद्दिष्ट आणि गृहीत कृत्ये यांचा सहसंबंध असला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नवीन सिद्धांताची मांडणी संशोधकांनी केली पाहिजे. अशा प्रकारचं सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन सरांनी आपल्या या विषयाला अनुषंगून आपणा सर्वांना केले. सरांनी त्या या मार्गदर्शनासोबतच अनेक पार्टिसिपंटनी या प्रश्न उत्तरामध्ये सहभागी घेतले. त्यामुळे सरांनी सखोल अशा प्रकारचं त्या संदर्भातलं मार्गदर्शन किंवा त्या प्रश्नांची उत्तरे देखील सरांनी आपल्या सर्वांना इथे दिले. त्याबद्दल सरांचं आजच्या या सत्रातलं हे मार्गदर्शन आपल्या सर्व संशोधकांना, पार्टिसिपंटना आणि मार्गदर्शन करणाऱ्या संशोधनाच्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्राध्यापकांसाठी उपयुक्त ठरेल. सरांनी मोलाचं अशा प्रकारचं मार्गदर्शन या सत्रामध्ये केले. त्याबद्दल दिगंबरा बिंदू कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने मी सरांचं मनपूर्वक अशा प्रकारचं आभार मानतो. आजच्या या प्रमुख मार्गदर्शकांचे परिचय करून देण्याची जबाबदारी डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, शारदा महाविद्यालय परभणी यांनी घेतली. त्यांनी सरांचा सखोल अशा प्रकारचा परिचय करून दिला. त्याबद्दल ज्ञानेश्वर चव्हाण सरांची देखील मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण सर यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचं आयोजन आपल्याला करता आलं. त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने पंजाब चव्हाण सरांचा देखील आभार मानतो. तसेच आमचे मित्र अर्थशास्त्र बोर्ड ऑफ स्टडीचे चेअरमन डॉक्टर अरुण तंवर सर यांनी देखील या कार्यक्रमामध्ये प्रश्नोत्तराच्या मध्ये सहभाग घेतला आणि त्यांनी देखील मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचंही आणि इतर सहभागी प्राध्यापकांनी जे प्रश्नोत्तराच्या बाबतीमध्ये सहभाग नोंदवला, त्यांनी चर्चा घडून आणली, त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो. या कार्यक्रमाचं आयोजन करणारे आमचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर रामचंद्र भिसे, त्यांचे सहकारी प्राध्यापक सक्करगे, तसेच IQAC चे प्रमुख डॉक्टर अरविंद चव्हाण सर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि यशस्वीरित्या या कार्यक्रमाची त्यांनी वाटचाल चालू ठेवली. त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. सर्वात महत्वाचे म्हणजे पाठीमागे राहून याच्यामध्ये तंत्र विभाग सांभाळणारे आमचे मित्र डॉक्टर नागेश ढोले सर, डॉक्टर दीपक भुसारी सर यांनी टेक्निकल बाजू चांगल्या पद्धतीने हाताळली का सांभाळली. त्यामुळेच हा कार्यक्रम आपल्याला यशस्वी करता आला. त्याबद्दल त्यांची मी आभार मानतो. सुंदर अशा रीतीने सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र प्राध्यापक प्रशांत टाके सर यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी प्राध्यापक, संशोधक मित्रांचे मी आभार मानतो. आणि आजचे यानंतरचे सत्र हे 1:30 सुरू होईल. टुडेज नेक्स्ट सेशन 1:30 PM. मला आभार मानण्याची संधी आयोजकांनी दिली, त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम आयोजकांच्या वतीने या ठिकाणी हे सत्र इथं संपलं असं मी जाहीर करतो. थँक्यू. All the participants are requested to resume at 1:30 PM sharply. Our next technical session will be started at 1:30 PM. Thank you. Thank you very much. हॅलो सर्वांसाठी एक सूचना आहे सर. अनेक जणांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत पण फीडबॅक फॉर्म सर्वजण भरत नाहीयेत. जे फीडबॅक फॉर्म भरणार नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळं 800 जवळपास रजिस्ट्रेशन झालेले आहेत. 450 ते 500 फक्त फीडबॅक फॉर्म येत आहेत. बाकीच्या लोकांनी सुद्धा फीडबॅक फॉर्म भरावा. मी या संदर्भात एक सूचना सर्वांना सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस गुगल फॉर्म भरत असतात त्यावेळेस तिथे मेन्शन केलेलं आहे की एंटर युअर फुल नेम. सो ॲट दॅट टाइम यू हॅव टू एंटर युअर फुल नेम. प्लीज डोंट राईट आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, ह्युमॅनिटीज अँड अदर थिंग्स. म्हणजे खूप जणांनी असं लिहिलेलं आहे की नेम, फुल नेम म्हटल्यानंतर आर्ट्स लिहिलं, तर आम्हाला नावाबद्दल प्रॉब्लेमच, म्हणजे कुणाचं आहे हे आम्हाला समजणार नाही. आम्ही काल लिंक ओपन केली होती पण परत तोच प्रॉब्लेम आम्ही काल फेस केला. तर पार्टिसिपंट्सला विनंती आहे की त्यांनी नाव लिहावं. दुसरी गोष्ट म्हणजे टेक्निकल सेशन फर्स्ट म्हणजे फक्त 415 जणांनीच फीडबॅक फॉर्म आणि असाइनमेंट सबमिट केले आहेत.
टेक्निकल सेशन सेकंड मध्ये 358 जणांनी केले आहेत आणि टेक्निकल सेशन थर्ड मध्ये 245 जणांनी. So I request to all the participants, those who are attending this FDP program, you should be ready for this feedback and the assignments, because feedback and assignments link are that provided to after completion of each technical sessions. So I request to all the participants that you should fill that feedback and the assignments. आजची फीडबॅक फॉर्म आणि असाइनमेंटची लिंक 1:30 आपल्या सर्वांना मिळून जाईल. धन्यवाद. Thank you. Thank you very much. We will be resume at 1:30 p.m. sharply. Our next technical session will be started. For now, this meeting is ended here.